मध्ये आजच्या या क्रॅश कोर्सच्या सेशनमध्ये आपल्याला प्राध्यापक प्रमोद माशाळकर सर हे मार्गदर्शन करणार आहेत. सरांचं मी NB नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या वतीने स्वागत करतो. आणि तत्पूर्वी सरांचा परिचय करून त्यांना मला करावंसं वाटतं. सरांनी आपलं MSc केमिस्ट्री या विषयामधून पूर्ण केलेलं आहे आणि सर हे विद्यापीठातून रँकर होते MSc साठी. त्यानंतर सरांनी BEd देखील कंप्लीट केलेलं आहे आणि सध्या सर आदर्श ज्युनियर कॉलेज उमरगा येथे कार्यरत आहेत आणि सरांना एकूण 25 वर्षाचा अध्यापनाचा अनुभव आहे. तर असे रिच एक्सपिरियन्स असलेले मान्यवर व्यक्ती आपल्याला तज्ञ प्राध्यापक म्हणून इथे लाभलेले आहेत. प्रमोद माशाळकर सरांचं मी स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण आपलं सेशन सुरू करावं. प्रमोद माशाळकर सर, प्लीज. ओके, थँक्यू सर. हॅलो स्टुडंट्स, NB नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग केगाव सोलापूर यांच्यातर्फे घेण्यात येणारा CET क्रॅश कोर्स 2020-21 आजचा माझा सब्जेक्ट आहे केमिस्ट्री. मी प्राध्यापक माशाळकर प्रमोद आदर्श ज्युनियर कॉलेजमध्ये कार्यरत आहे. सरांनी परिचय दिलेलाच आहे. आज आपण जो चॅप्टर घेणार आहोत तो चॅप्टर आहे अल्कोहोल, फिनॉल्स अँड इथर्स. ठीक आहे स्टुडंट्स, तर आपण लवकर आपल्या चॅप्टरकडे वळूया. चॅप्टरचं नाव तुमच्या लक्षात आलेलंच आहे, अल्कोहोल्स, फिनॉल्स अँड इथर्स. ओके, तर सगळ्यात अगोदर मी चॅप्टरच्या सिनॉप्सिसला सुरुवात करणार आहे. चॅप्टरचा सिनॉप्सिस बद्दल थोडासा चार्ट मी अगोदर तुम्हाला टाकलेलाच आहे. ठीक आहे स्टुडंट्स, तर तो चॅप्टरचा चार्ट जो आहे परत एकदा मी तुमच्या समोर या ठिकाणी रिव्हिजन्स करून घेणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती असतील हे चार्ट्स, तरी थोडंसं आपण सिनॉप्सिसच्या दृष्टिकोनातून त्याचा एक रिव्हिजन टाकूया. सगळ्यात अगोदर मी अल्कोहोलचं क्लासिफिकेशन कडे येतोय. क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल्स. अल्कोहोल मध्ये क्लासिफिकेशन जे आहे ते नंबर ऑफ OH ग्रुपच्या आधारावर करण्यात आलेला आहे. त्यामध्ये एक OH ग्रुप जर एका मॉलिक्यूल मध्ये असेल तर त्याला आपण मोनोहायड्रिक अल्कोहोल्स म्हणतो. जर एखाद्या मॉलिक्यूल मध्ये 2 OH ग्रुप जर असतील तर त्याला आपण डायहायड्रिक अल्कोहोल्स म्हणतो. डायहायड्रिक अल्कोहोलला दुसरे एक नाव आहे डायऑल्स असं म्हणतात आणि डायहायड्रिक अल्कोहोलला आणखीन एक नाव आहे ग्लायकॉल असंही म्हणतात. ग्लायकॉल हे नाव लक्षात ठेवा, जेणेकरून त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन असू शकतो. ग्लायकॉल कंटेन्स, तुम्ही म्हणू शकता 2 OH ग्रुप. ज्याला आपण ट्रायॉल्स म्हणतो, त्याला त्या ठिकाणी दुसरं एक नाव ग्लिसरॉल असे त्याला आपण नाव देतोय. ठीक आहे, त्याचा ग्लिसरीन. त्याच्यामध्ये तुम्हाला 3 OH ग्रुप दिसतात. या 3 OH ग्रुप पैकी टर्मिनल 2 जे ग्रुप आहेत ते प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप आहेत आणि एक सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप आहे. हा प्रश्न नीटला जेईला आलेला आहे, विचारण्यात आलेला आहे की यामध्ये किती प्रायमरी आणि किती सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप आहेत. ठीक आहे, तर त्याचा आन्सर तुम्ही देऊ शकता 2 प्रायमरी अँड 1 सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप. ठीक आहे, तर हे तुम्ही त्याचा आन्सर देऊ शकता. त्याचबरोबर इथिलीन ग्लायकॉल याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे अल्कोहोलिक ग्रुप आहेत जर विचारलं तर तुम्ही सांगू शकता 2 प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप. ठीक आहे, अशा पद्धतीनं. त्यानंतर पॉलिहायड्रिक अल्कोहोल्स. पॉलीचा अर्थ काय की ज्यामध्ये OH ची संख्या आहे 3 पेक्षा जास्त येत असेल त्याला आपण पॉलिहायड्रिक अल्कोहोल्स असं म्हणतो. ज्याचा एक्झाम्पल आहे सॉर्बिटॉल किंवा हेक्साहायड्रिक अल्कोहोल्स असं आपण त्याचा एक्झाम्पल घेतलेला आहे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये बघू शकता टर्मिनल 2 जे कार्बन आहेत ते प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप रिप्रेझेंट करतात आणि आतले 4 जे CHOH ग्रुप आहेत ते सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप रिप्रेझेंट करतात. याचा अर्थ 2 प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप अँड 4 सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप हे सॉर्बिटॉल किंवा मॅनिटॉल मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, त्यानंतर क्लासिफिकेशनचा जो दुसरा प्रकार आहे हा अत्यंत महत्वाचा क्लासिफिकेशन आहे. ते कार्बनच्या हायब्रिडायझेशनवर आधारलेला आहे. कार्बनच्या हायब्रिडायझेशन नुसार 2 प्रकार पडतात. त्यातला पहिला जो प्रकार आहे, कार्बन जर sp3 हायब्रिडाइज असेल आणि त्याला OH ग्रुप जर जोडला असेल तर तो पहिला प्रकार.
आणि दुसरा कार्बन sp2 हायब्रिडाइज असेल आणि त्याला OH ग्रुप जर जोडला असेल तर तो दुसरा प्रकार. ठीक आहे. त्यातला पहिला प्रकार आहे जर OH ग्रुप sp3 हायब्रिडाइज कार्बनला जोडलेला असेल तर त्यानुसार आपल्याला एकूण 3 प्रकार त्यामध्ये पाहायला मिळतात. एक आहे अल्किल अल्कोहोल, दुसरा आहे ॲलिलिक अल्कोहोल आणि तिसरा आहे त्यामध्ये बेंझिलिक अल्कोहोल. 3 प्रकार लक्षात आले तुम्हाला. पहिला आहे अल्किल अल्कोहोल, दुसरा आहे ॲलिलिक अल्कोहोल, तिसरा आहे बेंझिलिक अल्कोहोल. या प्रत्येकामध्ये 3-3 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. या प्रत्येकामध्ये किती प्रकार? 3-3 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. पहिला आहे अल्किल अल्कोहोल. त्यामध्ये 3 प्रकार तुमच्या समोर या ठिकाणी दिसतात तुम्हाला. पहिला आहे प्रायमरी अल्कोहोल, दुसरा आहे सेकंडरी अल्कोहोल आणि तिसरा आहे टर्शरी अल्कोहोल. ठीक आहे. आता प्रायमरी अल्कोहोल म्हणजे तुम्हाला माहिती आहे समोर दिसतंय CH2OH. ज्या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला CH2OH दिसला त्याला तुम्ही तत्काळ म्हणू शकता प्रायमरी अल्कोहोल. जर एखाद्या स्ट्रक्चर मध्ये CHOH असेल तर त्याला तुम्ही म्हणू शकता सेकंडरी अल्कोहोल आणि जर एखाद्या स्ट्रक्चर मध्ये COH असेल तर त्याला तुम्ही म्हणू शकता टर्शरी अल्कोहोल. ठीक आहे. त्यातले एक्झाम्पल मी परत तुम्हाला दिलेलं आहे. मिथेनॉल, त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पुढचा एक्झाम्पल सेकंडरीचा दिलेला आहे प्रोपेन 2OL आणि टर्शरीचा दिलेला आहे 2-मिथिल प्रोपेन 2OL. विद्यार्थी मित्रांनो, याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतो. त्याचा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देत असताना तुम्हाला थोड्याशा काही ट्रिक्स लक्षात ठेवायचे. त्यामध्ये जर समजा IUPAC नाव त्यांनी जर दिलेलं असेल तर त्यावेळेला तुम्हाला प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी ओळखता आलं पाहिजे. उदाहरणार्थ मी पेंटेन 1OL, प्रोपेन 1OL, ब्युटेन 1OL. जर OL हा 1 नंबरच्या नंतर जर रिप्रेझेंट केला गेलेला असेल तर त्याला तुम्ही प्रायमरी अल्कोहोल सरळ उत्तर देऊ शकता. जर तुम्हाला एखादा स्ट्रक्चरचं नाव प्रोपेन 2OL, ब्युटेन 2OL किंवा 2-मिथिल पेंटेन 3OL जर तुम्हाला त्या ठिकाणी असं दिलं असेल तर ते सेकंडरी अल्कोहोल. लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेला विद्यार्थी पेंटेन 3OL ला टर्शरी म्हणायला सुरू करतात. असं नाहीये, कारण त्या ठिकाणी त्या कार्बनवर तो एकटाच OH ग्रुप आहे है ना. टर्शरीसाठी तुम्हाला क्ल्यू काय आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. जर मिथिल आणि अल्कोहोलिक OH ग्रुप एकाच कार्बनवर जर येत असतील, मी काय म्हणतोय, मिथिल किंवा कुठलाही अल्किल ग्रुप आणि OL हे दोन्ही एकाच कार्बनवर जर येत असतील तर त्याला तुम्ही टर्शरी म्हणू शकता. येतं लक्षात तुमच्या. मी काय म्हणलेलं आहे 2-मिथिल प्रोपेन 2OL. ठीक आहे. अशा पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी नाव त्याचं देऊ शकता. ठीक आहे. काही स्ट्रक्चर, काही रिॲक्शन्स मी तुम्हाला इथं दाखवतो, लक्षात घ्या. या पद्धतीनं तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने याला आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आता या ठिकाणी मी या ठिकाणी एक नाव देतो, या ठिकाणी 2-मिथिल ब्युटेन 2OL. आता याच्यामध्ये बघू शकता हा क्ल्यू मी सांगितलेला आहे का. मिथिल बी दुसऱ्यावर आहे, OH ग्रुप बी दुसऱ्यावर आहे. तुम्ही सरळ याचं उत्तर देऊ शकता टर्शरी अल्कोहोल. याच्यामध्ये काही डाऊट्स नाहीये तुम्हाला. ठीक आहे. मी तुम्हाला आता सांगितलेला पेंटेन या ठिकाणी OL आहे, याचा अर्थ फक्त OH ग्रुप तिसऱ्यावर आहे, अल्किल ग्रुप तिथं नाहीये, याचा अर्थ हा सेकंडरी अल्कोहोल ग्रुप या ठिकाणी आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. कुठल्याही स्ट्रक्चर मध्ये या पद्धतीनं तुम्ही क्लासिफिकेशन त्याचं लक्षात घेऊ शकता. ठीक आहे. तुम्हाला आता हा क्ल्यू लक्षात आलेला आहे. नेक्स्ट सेशन कडे आपण जाऊया. त्याच्यानंतर आहे आपल्याला दुसरा प्रकार, ज्याला आपण ॲलिलिक अल्कोहोल म्हणतो. आता ॲलिलिक अल्कोहोल मध्ये परत 3 प्रकार आहेत. ॲलिलिक अल्कोहोल कुणाला म्हणायचं, OH जोडलेला जो कार्बन आहे तो जर डबल बॉन्डेड कार्बनला जोडला असेल तर त्याला तुम्ही ॲलिलिक अल्कोहोल म्हणू शकता. का म्हणलं लक्षात येतं, OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलेला आहे तो कार्बन जर डबल बॉन्डेड कार्बनला ओपन चेन मध्ये जोडला गेला असेल तर त्याला तुम्ही ॲलिलिक अल्कोहोल म्हणू शकता. आणि ॲलिलिक अल्कोहोल मध्ये परत 3 प्रकार, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. ठीक आहे. परत तुम्हाला प्रायमरी मध्ये सांगितले की 1OL जर येत असेल तर म्हणू शकता, 2OL 3OL असा असेल तर तो तुम्ही सेकंडरी म्हणू शकता. आणि जर दुसऱ्यावर अल्किल आणि दुसऱ्यावर OL ग्रुप आला असेल, आता तिसऱ्यामध्ये बघू शकता 2-मिथिल या ठिकाणी ब्यूट 3EN 2OL म्हणजे OL दुसऱ्यावर आहे, मिथिल ही दुसऱ्यावर आहे, त्याला तुम्ही टर्शरी अल्कोहोल म्हणू शकता. लक्षात येतं तुम्हाला हा क्लिअर होता, व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. त्यातला तिसरा प्रकार जो आहे बेंझिलिक अल्कोहोल. आता बेंझिलिक अल्कोहोल कशाला म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. बेंझिन वरचा जो पहिला कार्बन ऍटम असेल तो बेंझिलिक कार्बन असतो. लक्षात, म्हणजे OH जोडलेला कार्बन जर डायरेक्ट अरोमॅटिक रिंगला जोडला असेल तर त्याला तुम्ही बेंझिलिक अल्कोहोल म्हणू शकता. दुसऱ्यामध्ये बघा OH जोडलेला कार्बन जो आहे 1 नंबरचा
तो बेंझिन रिंगला जोडलेला आहे असा असेल तर त्याला बेंझिलिक म्हणू शकता. बेंझिलिक मध्येही 3 प्रकार आहेत परत, प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोल. प्रायमरी मध्ये CH2OH, सेकंडरी मध्ये CHOH, टर्शरी मध्ये COH. ठीक आहे, हे झालं क्लासिफिकेशन. त्यानंतर येतोय मी प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स. अल्कोहोलच्या प्रिपरेशन मध्ये जे प्रकार आहेत त्यातला पहिला प्रकार अल्किल हॅलाइड वरती ऍक्वियस NaOH ची रिएक्शन करून आपण अल्कोहोल मिळवतो. यावर्षी तुमच्या सिलेबस मधून ड्रॉप झालाय असं समजू नका, कारण काय हा रिएक्शन आपल्याला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मधून येणारच आहे, हा ड्रॉप झालेला नाही. नाहीतर तुम्ही बघता रिड्यूस सिलेबस मध्ये बघून याला अभ्यास करणं सोडून देता, असं नाहीये. की अल्कोहोल मध्ये तुम्हाला हेच रिएक्शन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मधून तो विचारू शकतो. यामध्ये लक्षात ठेवा, अल्किल हॅलाइड जर प्रायमरी असेल तर तो SN2 रिएक्शन फॉलो करतो आणि अल्किल हॅलाइड जर टर्शरी असेल तर तो त्या ठिकाणी काय करतो, SN1 मेकॅनिझम फॉलो करतो. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, फार महत्वाचा क्लिव आहे. अल्किल हॅलाइड इज प्रायमरी, इट कॅन फॉलोज काय म्हणलं मी, SN2 रिएक्शन मेकॅनिझम. जर अल्किल हॅलाइड जर टर्शरी असेल काय करणार मग तो, दॅट कॅन फॉलोज द कुठला, SN1 रिएक्शन मेकॅनिझम. ओके, हे महत्वाचं लक्षात ठेवा. तुम्ही म्हणताल जर सेकंडरी अल्किल हॅलाइड असेल तर काय करायचं, तर अशा वेळेला तुम्ही त्या ठिकाणी जे सॉल्व्हंट वापरतो त्या सॉल्व्हंट कडे लक्ष द्यायचं आहे. जर सॉल्व्हंट त्या ठिकाणी तुम्हाला ऍक्वियस मीडियमचा असेल तर SN1 मेकॅनिझम आणि नॉन पोलार सॉल्व्हंट असेल तर SN2 मेकॅनिझम तुम्ही इथं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, सेकंडरी मध्ये दोन्ही मेकॅनिझम फॉलो होतो. सेकंड रिएक्शन आहे हायड्रेशन ऑफ अल्कीन. आता हायड्रेशन ऑफ अल्कीन मध्ये हे रिएक्शन देखील आपल्याला ड्रॉप आहे, पण हे रिएक्शन तुम्हाला हायड्रोकार्बन मध्ये विचारू शकतो अल्कीन सेशन मध्ये. ठीक आहे, त्यासाठी हे रिएक्शन परत येणारच आहे. ठीक आहे, अल्कीन वरती वॉटर जर ऍड केला हायड्रेशन ऍसिडिक मीडियम मध्ये तर त्या ठिकाणी आपल्याला मेजॉरिटी सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल फॉर्मेशन होतात. ठीक आहे, अत्यंत महत्वाची रिएक्शन आहे, त्याच्यावरती क्वेश्चन भरपूर वेळेला विचारतात, त्यासाठी थोडस लक्ष तिकडं समोर देणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. आता या ठिकाणी मी एक्झाम्पल लिहितो, CH3 या ठिकाणी CH डबल बॉन्ड CH2. आता याच्यावरती जर आपण हायड्रेशन करायचं जर ठरवलं, ऍसिडिक मीडियामध्ये जर हायड्रेशन करायचं जर ठरवलं असाल तुम्ही, तर अशा वेळेला काय करायचं लक्षात ठेवा. आता डायरेक्ट उत्तर काढण्याची मेथड, या ठिकाणी काय करायचं, मार्कोनिकास रूल फॉलो करायचं. OH ग्रुप जिथं हायड्रोजन कमी तिथं जोडायचं, म्हणजे उत्तर डायरेक्ट तुम्हाला मिळून जाईल. CH3 CH या ठिकाणी CH3 आणि या ठिकाणी OH. समजला, म्हणजे याचा अर्थ प्रोपेन 2OL हे या तुमच्या प्रश्नाचं उत्तर असू शकतं. ठीक आहे, इथं रूल्स कुठला फॉलो होतो लक्षात घ्या, इथं मार्कोनिकास रूल फॉलो होतो. कोणता रूल फॉलो होतो, ऍसिडिक कॅटालाइज रिएक्शन मध्ये मार्कोनिकास रूल फॉलो होतो. या रिएक्शन मध्ये एक इंटरमिडिएट तयार होतो. इंटरमिडिएट लक्षात ठेवा, हायड्रेशन रिएक्शन मध्ये इंटरमिडिएट कोण असतो, कार्बोकॅटायन. लक्षात ठेवा, कार्बोकॅटायन. क्वेश्चन नीट जेईचे याच्यावरती विचारतात, इंटरमिडिएट वर क्वेश्चन ते विचारतात. लक्षात ठेवा, इंटरमिडिएट का असणार, कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी सगळ्यात जास्त कुणाची असते, टर्शरीची असते, मग सेकंडरीची असते, मग प्रायमरीची स्टॅबिलिटी कार्बोकॅटायन मध्ये पाहायला मिळतं. ठीक आहे, फर्स्ट स्टेप आपल्याला त्यामध्ये ऍसिड ऍडिशन करतो, सेकंड स्टेप जे आहे ते हायड्रॉलिसिस रिएक्शन आहे. लक्षात ठेवा, इट इज द 2 स्टेप रिएक्शन मेकॅनिझम. तिच्यात डायरेक्ट हायड्रेशन आणि इनडायरेक्ट हायड्रेशन अशा प्रकारे 2 प्रकार पडतात. मेजॉरिटी जे अल्कोहोल तयार होतो या मेथड मध्ये सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल, दॅट आर द मेजर प्रॉडक्ट. त्याच्यामध्ये मेजर प्रॉडक्ट का तयार होतात, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल तयार होतात. समजलं विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला हा. तर हे झालं तुमचा सेकंड प्रिपरेशन मेथड. त्यानंतरचा प्रिपरेशन मेथड समोर तुम्हाला दिसतो, डायबोरेनची रिएक्शन. आता डायबोरेनची रिएक्शन विद्यार्थी चुका करत असतात रिएक्शन लिहिताना, थेरी मध्ये झाला, पण सीईटी मध्ये याचं डायरेक्ट उत्तर काढण्याची मेथड तुम्हाला मी शॉर्टकट मेथड तुमच्या समोर ठेवतोय. कुठली शॉर्टकट मेथड आहे यासाठी लक्ष ठेवा. आता या समोरच्या रिएक्शन वरती या ठिकाणी CH, या ठिकाणी CH2 अनसिमेट्रिकल अल्कीन आहे, या ठिकाणी B2S6 आहे, हायड्रोजन पर ऑक्साईड या ठिकाणी आहे ना. हे डायरेक्ट उत्तर आपल्याला या ठिकाणचं काढायचं आहे. इथं देखील काय करायचं, फक्त वॉटर ऍड करायचं. काय ऍड करायचं लक्षात ठेवा, वॉटर ऍड करायचा. हा निगेटिव्ह पार्ट आहे, हा पॉझिटिव्ह पार्ट आहे. इथं काय करायचं, फक्त तुम्हाला रिएक्शन उलट करायचं आहे. उलट म्हणजे काय, अँटी मार्कोनिकास रूल फॉलो करायचा आहे. आतापर्यंत आपण निगेटिव्ह पार्ट कमी हायड्रोजनला जोडत होतो, आता निगेटिव्ह पार्ट काय करायचं, जास्त हायड्रोजन असणाऱ्या डबल बॉन्डेड कार्बनला जोडायचं आणि हायड्रोजन शेजारी जोडून टाकायचं. याचा अर्थ उत्तर तुम्हाला मिळून जाईल या ठिकाणी
CH3, या ठिकाणी CH2, या ठिकाणी CH2, इथं OH, म्हणजे याचा अर्थ काय झाला, इथं प्रोपेन 1OL. लक्षात, म्हणजे याच्यामध्ये विशेषतः 1 डिग्री आणि 2 डिग्री अल्कोहोलची शक्यता आपल्याला जास्त प्रमाणात तयार होतात. ठीक आहे. डायबोरेनची रिॲक्शन काय, इथं देखील वॉटर ऍड होतो, पण वॉटर कसा अँटी मार्कोनिकास रूल नुसार ऍडिशन होतोय. समजतं सगळ्यांना आता. तर हे त्याच्या पुढची रिॲक्शन आहे. त्यानंतर आपल्याला रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड्स. आता रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड्स मध्ये काय, की कार्बोनिल कंपाऊंड म्हणजे एक अल्डिहाइड आहे आणि दुसरा आपण घटक घेतला या ठिकाणी कीटोन्स ग्रुप या ठिकाणी घेतलेला आहे. ठीक आहे. या दोघांचं रिडक्शन जर आपण केला तर अल्डिहाइडचं या ठिकाणी जर तुम्ही रिडक्शन जर केलात तर त्याचं रूपांतर होतं प्रायमरी अल्कोहोल मध्ये. कशामध्ये होतं, प्रायमरी अल्कोहोल. कारण याच्यामध्ये हायड्रोजन मिळवला पाहिजे. रिडक्शन याचा अर्थ काय, ऍडिशन ऑफ हायड्रोजन. हायड्रोजन मिळवणे म्हणजे रिडक्शन. मग मी काय केलं, या ठिकाणी हायड्रोजन मिळवला. ठीक आहे. समजतं सगळ्यांना. कशा पद्धतीने हायड्रोजन ऍड केला, या ठिकाणी बघू शकता. हा तो अल्डिहाइड आहे. आता याच्यामध्ये मी काय करतोय, एक हायड्रोजन अलीकड ठेवला, एक हायड्रोजन या साईडला ठेवला, म्हणजे RCH2OH तुम्हाला उत्तर प्रायमरी अल्कोहोल या ठिकाणी तयार झालेला आहे. ठीक आहे. त्याच प्रकारे इथं तुम्ही बघू शकता आता सेकंडरी कसा अल्कोहोल तयार होतो. आता यामध्ये देखील आपल्याला हायड्रोजन ऍड करायचा आहे. एक हायड्रोजन इकडच्या साईडला ठेवायचं, इकडच्या साईडला ठेवायचा, मग या ठिकाणी OH येतो. याचा अर्थ कुठला अल्कोहोल तयार, अल्कोहोल या ठिकाणी तयार होणार. म्हणजे तुम्हाला लक्षात आलेलं आता काय लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो, जर या ठिकाणी कीटोन्स घेतला, म्हणजे काय घेतलं मी तर समजा कीटोन्स घेतलं तर त्या ठिकाणी काय होतं, सेकंडरी अल्कोहोल तयार होतो. आणि जर अल्डिहाइड घेतला तर त्या ठिकाणी काय तयार होतो, प्रायमरी अल्कोहोल तयार होतो. ठीक आहे. हा क्ल्यूज तुमच्यासाठी महत्वाचा असेल. बरोबर. या ठिकाणी ऍसिड जर घेतला आपण, त्याचं रिडक्शन केलं, स्पेशली लिथियम अल्युमिनियम हायड्राइड पासून रिडक्शन जर केला तर या ठिकाणी काय होतं, RCH2OH, म्हणजे COOH जे ग्रुप आहे त्याचं रूपांतर इथं काय होतं, प्रायमरी अल्कोहोल मध्ये रूपांतर होतो. लक्षात ठेवता येतं सगळ्यांना आता. हा क्ल्यू तुमच्यासाठी महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. या ठिकाणी आपण डबल बॉन्ड घेतला आणि या ठिकाणी जर हा ग्रुप घेतला तर लिथियम अल्युमिनियम हायड्राइड एजंट आहे, तो फक्त काय करतो, फंक्शनल ग्रुपच रिडक्शन करतो. बाकी जसंच्या तसं ठेवतो. लक्षात ठेवा. या ठिकाणी CH2OH, म्हणजे COOH चं रूपांतर कशामध्ये करतो, CH2OH मध्ये करतोय. लक्षात ठेवा. ठीक आहे. डबल बॉन्डवर कुठल्याही प्रकारचा हा परिणाम करत नाही. इट इज अ स्पेसिफिक रिड्युसिंग एजंट आणि इट इज अ व्हेरी पॉवरफुल रिड्युसिंग एजंट. लिथियम अल्युमिनियम हायड्राइड, LiAlH4. लक्षात येते सगळ्यांच्या आता. त्यानंतर आपण पुढच्या रिॲक्शन कडे येणार आहोत. नेक्स्ट रिॲक्शन आपण घेणार आहोत त्या ठिकाणी फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट. पुढचा प्रिपरेशन कुठला आहे, फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट. लक्षात ठेवा. थोडं फास्टली घेणार आहे कारण काय आपल्याला वेळ कमी आहे. या ठिकाणी आपल्याला लगेच क्वेश्चन बँक घ्यायचे आहे. ठीक आहे. जर तुम्ही फॉर्माल्डिहाइड घेतला आणि त्याच्यावर ग्रिग्नार्ड रिएजंटची रिॲक्शन जर केलं तर याचं उत्तर राहणार आहे प्रायमरी अल्कोहोल तयार होतं. जर या ठिकाणी त्याला सोडून, फॉर्माल्डिहाइडला सोडून दुसरा जर अल्डिहाइड घेतला, त्याच्यावर ग्रिग्नार्ड रिएजंटची जर रिॲक्शन केलं तर या ठिकाणी काय होतं, तुम्हाला सेकंडरी अल्कोहोल तयार होतो. इथं प्रायमरी अल्कोहोल, इथं सेकंडरी अल्कोहोल तयार होतो. आणि जर या ठिकाणी तुम्ही टर्शरी अल्कोहोल तयार करू शकता कधी, जर कीटोन वरती ग्रिग्नार्ड रिएजंटची रिॲक्शन केलात तर या ठिकाणी तुम्ही काय तयार करू शकता, टर्शरी अल्कोहोल या ठिकाणी तयार करू शकता. हे 3 क्ल्यू महत्वाचे आहेत. फॉर्माल्डिहाइड, ग्रिग्नार्ड रिएजंट, प्रायमरी अल्कोहोल. एक्सेप्ट फॉर्माल्डिहाइड अदर अल्डिहाइड असेल तर सेकंडरी अल्कोहोल, आणि कीटोन असेल तर त्या ठिकाणी काय तयार होतो, टर्शरी अल्कोहोल तयार होतो. ठीक आहे. आता या ठिकाणी मी एक तुम्हाला रिॲक्शन जोडून दाखवतो. लक्षात ठेवा. या ठिकाणी आपल्याला हा रिॲक्शन कसा होतो थोडं सगळ्यांनी लक्ष ठेवा. महत्वाचा रिॲक्शन आहे. कोणती रिॲक्शन बघा आता, CH2CH2 है ना. या ठिकाणी इपॉक्साइड आहे आणि त्याच्यावरती समजा RMgX ची रिॲक्शन जर तुम्ही केलात तर अशा वेळेला आपल्याला काय मिळणार, तर हे R फक्त ह्याला नेऊन जोडायचं आणि बाकीचा तुम्ही या ठिकाणी प्रायमरी अल्कोहोलच तयार करायचं. पुढचे 2 CH2 आणि OH. याच्या लक्षात तुमच्या आता या ठिकाणी काय झालं लक्षात ठेवा. आता या ठिकाणी काय झाला, हा R ग्रुप, इथं R ग्रुप आलेला आहे.
हे दोन CH2 इथं आलेले आहेत आणि त्याच्यावर हे O आणि येणारा हायड्रॉलिसिस केल्यानंतर H तो मिळून OH. त्याचा अर्थ इथं देखील प्रायमरी अल्कोहोल तयार होतो. ठीक आहे, इपॉक्साईड जर घेतला तर त्या ठिकाणी काय होतो, प्रायमरी अल्कोहोल. समजलं सगळ्यांना? तर अशा प्रकारे हे झालं अल्कोहोलचे प्रिपरेशन. त्यानंतर आपण येणार आहोत केमिकल प्रॉपर्टीज वरती. केमिकल प्रॉपर्टीज मध्ये इथं येऊ शकता पहिल्यांदा त्या ठिकाणी अल्कोहोल वरती आपण सोडियम मेटल HCl च्या रिॲक्शन आहे ना, हे फक्त न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन पुढच्या रिॲक्शन आहेत. HCl च्या रिॲक्शन मध्ये फक्त OH जातो, Cl येतो. ठीक आहे, तर त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे एक महत्वाचा पॉइंट काय घ्यायचा आहे मला. आता या ठिकाणी काय की अनहायड्रस ZnCl2 आणि त्या ठिकाणी काय वापरला, कॉन्सन्ट्रेटेड HCl. या मिक्सरला आपण म्हणू शकतो लुकॅस रिएजंट. काय म्हणजे त्याला, लुकॅस रिएजंट. ठीक आहे, लक्षात येतं लुकॅस रिएजंट. आता लुकॅस रिएजंट कशासाठी वापरतात, तर प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल याचं डिस्टिंग्विश करण्यासाठी आपण काय करतो, लुकॅस रिएजंटचा रिॲक्शन करतो. लुकॅस रिएजंट. ठीक आहे, डिस्टिंक्शन कुणाचं, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोलचं डिस्टिंक्शन करण्यासाठी आपण लुकॅस रिएजंटचा वापर करतो. आता याच्यामध्ये टर्शरी अल्कोहोल काय करतो, इमिडिएटली तत्काळ रिॲक्शन देतो. ज्या वेळेला तुम्ही लुकॅस रिएजंट त्यामध्ये टाकला टर्शरी अल्कोहोल मध्ये, ताबडतोब रिॲक्शन म्हणजे टर्बिडिटी शुड बी अपियर्स इमिडिएटली. ताबडतोब तिथं टर्बिडिटी मिळते. जर टर्बिडिटी जर आपल्याला 5 मिनिटानंतर जर मिळत असेल किंवा थोड्या वेळानंतर जर मिळत असेल तर तो काय असतो, सेकंडरी अल्कोहोल असतो. लक्षात ठेवा, कसला अल्कोहोल असतो तो, सेकंडरी अल्कोहोल. जर टर्बिडिटी रूम टेम्परेचरला मिळत नसेल आणि हाय टेम्परेचरला रिॲक्शन जर मिळत असेल तर त्याला म्हणायचं प्रायमरी अल्कोहोल. फरक कळाला विद्यार्थी मित्रांनो? तर हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला डिहायड्रेशन रिॲक्शनचाही माहिती घ्यायचा आहे. या ठिकाणी डिहायड्रेशन अल्कोहोलचं केलं तर काय होतं. आता डिहायड्रेशन करणारे दोन घटक आहेत. एक आहे कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आणि दुसरा आहे Al2O3 अॅल्युमिना. हे दोघं जण आहेत जे डिहायड्रेशन करतात. डिहायड्रेशन मधून इथून OH आणि इथून H जातो आणि त्या ठिकाणी काय मिळतो तुम्हाला, या ठिकाणी अल्कीन कंपाऊंड इथं फॉर्मेशन होतोय. समजलं सगळ्यांना? तशाच प्रकारे जर सेकंडरी अल्कोहोल जर तुम्ही इथं वापर केलात, सेकंडरी अल्कोहोलचा जर वापर केलात तर त्यावेळेला काय होतं, तर या ठिकाणी एक रूल्स फॉलो होतो आणि मग तुम्हाला या ठिकाणी हा कंपाऊंड CH डबल बॉन्ड CH आणि हा CH3 म्हणजे 2 ब्युटीन जे आहे त्या ठिकाणी 2 ब्युटीन हा मेजर प्रॉडक्ट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. 2 ब्युटीन का बरं मेजर प्रॉडक्ट, तर या ठिकाणी सेजेफ रूल आपल्याला फॉलो होतो. सेजेफ रूल लक्षात ठेवा, इलिमिनेशन मध्ये कुठला रूल, सेजेफ रूल, आणि ऍडिशन मध्ये कुठला रूल असतो, मार्कोनिकास रूल. ठीक आहे, त्याच प्रकारे टर्शरी अल्कोहोल घेतला तर त्याचं रूपांतर अल्कीन मध्ये होतो. समजलं हे रिॲक्शन आता सगळ्यांना? त्यानंतरची रिॲक्शन आहे महत्वाची, ऑक्सिडेशन रिॲक्शन. ऑक्सिडेशन वर बऱ्याच वेळेला प्रश्न येतात विद्यार्थी मित्रांनो. ऑक्सिडेशन रिॲक्शन कशा पद्धतीने लक्षात घ्या. ऑक्सिडेशन रिॲक्शन मध्ये काय होतं, आता याच्यामध्ये प्रायमरी अल्कोहोल जर घेतला, त्याचं ऑक्सिडेशन जर केलं तर त्या ठिकाणी अल्डिहाइड होतो. जर इथं पर्टिक्युलर PCC सारखा रिएजंट, वीक रिएजंट आणि CrO3 सारखे जर वापरला तर प्रायमरी अल्कोहोलचं काय होतं, त्या ठिकाणी अल्डिहाइड तयार होतो. आणि सेकंडरी अल्कोहोल जर घेतला तर त्या ठिकाणी कीटोन तयार होतो. कधी PCC आणि या ठिकाणी CrO3 यासारखे जर रिएजंट आपण वीक रिएजंट वापरले तर. जर स्ट्रॉंग रिएजंट तुम्ही वापरलात, पोटॅशियम डायक्रोमेट आणि पोटॅशियम पर मॅग्नेट सारखे, तर या प्रायमरी अल्कोहोलचं डायरेक्ट अल्डिहाइड आणि अल्डिहाइडचं परत कार्बोलिक ऍसिड मध्ये रूपांतर होतं. त्याला एक कार्बनची संख्या तिथं कमी होते. समजतं सगळ्यांना? स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट जर आपण त्या ठिकाणी वापरला तर. सेकंड रिॲक्शन आपल्याला आता घ्यायचं आहे फिनॉल सेक्शन मध्ये यायचं विद्यार्थी मित्रांनो. फिनॉल लक्षात घ्या, आता वेळ थोडंसं वाढत चाललेला आहे त्यासाठी मी थोडं क्विकली रिव्हिजन देतोय आता फिनॉल्स मध्ये. ठीक आहे, फिनॉल्स मध्ये 3 प्रकारे क्लासिफिकेशन, मोनो, डाय आणि ट्रायहायड्रिक फिनॉल्स. मोनो मध्ये फिनॉल एक्झाम्पल आहे, नॅफ्थॅलिन आहे, नॅफ्थॉल, अल्फा नॅफ्थॉल आहे लक्षात. त्याच्यानंतर आर्थोक्रिसॉल, मेटाक्रिसॉल, पॅराक्रिसॉल त्यामध्ये येतात. तर डायहायड्रिकचे जास्त फेमस एक्झाम्पल आहे लक्षात ठेवा, कॅटॅचोल नेहमी विचारतोय, कॅटॅचोल डायहायड्रिक फिनॉल. ठीक आहे, रेसोरसिनॉल विचारतोय, दोन्ही फेमस एक्झाम्पल आहे लक्षात ठेवा. तर हे देखील डायहायड्रिक फिनॉल आहे. ठीक आहे, हायड्रोक्विनोन देखील लक्षात ठेवा, डायहायड्रिक फिनॉल. ट्रायहायड्रिक मध्ये कुठलं आहे, फ्लुरग्लुसिनॉल आहे, पायरोगॅलॉल आहे, बेंझिन 1,3,4 त्या ठिकाणी ट्रायॉल. हे 3 एक्झाम्पल त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात.
फिनॉल मध्ये एकूण आपल्याला हे जे प्रिपरेशन आहे, पहिला प्रिपरेशन त्याला रेसिक प्रोसेस, त्याला इंडस्ट्रियल प्रोसेस म्हणतो, त्याच्यापासून आपल्याला फिनॉल मिळवता येतं. सेकंड, सल्फोनिक ऍसिडचं 3 स्टेप मध्ये फिनॉल आपण मिळवतो. क्युमिन पासून आपण फिनॉल मिळवतो, पण यामध्ये एक इंटरमिडिएट कंपाऊंड तयार होतो. यामध्ये कॅटलिस्ट विचारलेला आहे आपल्याला, लक्षात ठेवा. क्युमिन पासून फिनॉल तयार करताना कोबाल्ट नॅफ्थॅनेट नावाचा कॅटलिस्ट महाराष्ट्रात सीईटी ला विचारलेला आहे. याला आपण कमर्शियल मेथड म्हणतो, हे बी लक्षात ठेवा. विच ऑफ द फॉलोइंग इज कमर्शियल मेथड? तर क्युमिन पासून फिनॉल तयार करणे कमर्शियल मेथड, आणि क्लोरोबेन्झिन पासून फिनॉल तयार करणे त्याला इंडस्ट्रियल प्रोसेस, रेसिक प्रोसेस बी म्हणतो. ठीक आहे. क्युमिन पासून फिनॉल तयार होताना बाय प्रोडक्ट जे आहे ऍसिटोन, व्हेरी इम्पॉर्टंट बाय प्रोडक्ट तिथं तयार होतो. अॅनिलीन पासून आपल्याला फिनॉल तयार होताना फर्स्ट स्टेप डायअझोटायझेशन होतं. सेकंड स्टेप जे आहे हायड्रॉलिसिस रिॲक्शन होते. तिथं टेम्परेचर 0 to 5 डिग्री सेल्सिअस पाहिजे. लक्षात ठेवा, 273 to 278, कारण बेन्झीन डायझोनियम क्लोराईड हे गॅसियस स्टेट मध्ये असल्याबद्दल. फिनॉलच्या केमिकल प्रॉपर्टीकडे लक्ष ठेवा विद्यार्थी मित्रांनो. केमिकल प्रॉपर्टी फार महत्वाच्या आहेत. आता तुम्हाला मी एक छोटसा आयडिया देतो इथं, त्या बघू शकता तुम्ही फिनॉल मध्ये. ठीक आहे. फिनॉलचं ब्रोमिनेशन केल्यावर काय होतं, फिनॉलचं नायट्रेशन केल्यानंतर काय होतं, फिनॉलचं सल्फोनेशन केल्यानंतर काय होतं. इथं बघू शकता, फिनॉलचं ब्रोमिनेशन केल्यावर 2 प्रॉडक्ट आहेत, एक आर्थो पॅरा आणि दुसरा 2,4,6. त्यासाठी मी फिनॉलला म्हणतो पप्पा. शब्द लक्षात ठेवा, फिनॉल म्हणजे काय, पप्पा. आता एक वाक्य काय म्हणायचं, पप्पा बरं आहे का हो पप्पा. पप्पा म्हणजे फिनॉल, बरं म्हणजे त्या ठिकाणी ब्रोमिनची रिॲक्शन केल्यानंतर है ना. ओ पप्पा, ओ म्हणजे आर्थो ब्रोमोफिनॉल, परत पप्पा म्हणजे पॅरा ब्रोमोफिनॉल, आहे ना. लक्षात येतं तुमच्या. आता अशा पद्धतीने हे वाक्य लक्षात ठेवू शकता. दुसरं आहे, पप्पा बरं आहे तर पाणी प्या 2, 4, 6 ग्लास. पप्पा म्हणजे फिनॉल, बरं म्हणजे ब्रोमिन, है ना. त्या ठिकाणी 2, 4, 6 ग्लास म्हणजे 2, 4, 6 पोझिशनला ब्रोमिन तुम्ही जोडू शकता. ठीक आहे. दुसऱ्या प्रकारची रिॲक्शन आहे, परत एकदा सांगतोय, पप्पा म्हणजे फिनॉल. ठीक आहे. आता त्या ठिकाणी दुसरा मुलगा त्या ठिकाणी पप्पाला येऊन विचारतो, का म्हणतो, पप्पा कोणी पिले पाणी 2, 4, 6 ग्लास, है ना. असा प्रश्न त्याला विचारला, है ना. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, कोणी म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड असेल तर 2, 4, 6 पोझिशनला तुम्ही जोडू शकता. ठीक आहे. पप्पा डायना आली होती का हो. पप्पा म्हणजे फिनॉल, डायना, डाय म्हणजे डायल्यूट, ना म्हणजे नायट्रिक ऍसिड. डायल्यूट नायट्रिक ऍसिड जर असेल तर परत आर्थो आणि प्याराला तुम्ही त्या ठिकाणी NO2 ग्रुप जोडू शकता. पप्पा कोणी पिले पाणी 2, 4, 6 ग्लास. कोणी म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही तिथं लक्षात ठेवू शकता. वेळ कमी आहे तर तुम्हाला हे सगळं डिटेल्स मध्ये तुम्हाला दिलं असतं. ठीक आहे. त्यानंतरचा भाग आहे त्या ठिकाणी नेक्स्ट आहे सल्फोनेशन. सल्फोनेशन हे टेम्परेचरवर आधारलेलं आहे. पप्पा बरे झाले, बरे झाल्यानंतर पप्पा म्हणतात लो टेम्परेचर ओए ओए, म्हणजे लो टेम्परेचरला काय करायचं, आर्थोला SO3H जोडायचं, हाय टेम्परेचरला पॅराला SO3H जोडायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर कोल्ब रिॲक्शन मध्ये सॅलिसिलिक ऍसिड तयार होतो. रिमर टायमन रिॲक्शन मध्ये 2 रिॲक्शन आहेत, लक्षात ठेवा. एक CHCl तयार होतो, आणि जर त्या ठिकाणी बघा दोन्हीमध्ये फरक मी का म्हणलं, जर तुम्हाला क्लोरोफॉर्म CHCl तयार होतो आणि CCl4 असेल तर सॅलिसिलिक ऍसिड तयार होतो. फिनॉलवर झिंकची रिॲक्शन केलं तर त्या ठिकाणी बेन्झीन फॉर्मेशन होतो, आणि फिनॉलचं ऑक्सिडेशन जर केला तर त्या ठिकाणी पॅरा बेन्झोक्विनोन फॉर्मेशन होतोय. ठीक आहे. तर इथरच्या रिॲक्शन डायरेक्ट आपण आता 2 प्रकारचे इथर आहेत, सिंपल आणि मिक्स्ड इथर. इथर मध्ये 2 प्रिपरेशन आहेत, एक कंटिन्युअस इथरिफिकेशन, दुसरा विल्यमसन इथर सिंथसिस. त्याच्यानंतर केमिकल प्रॉपर्टी मध्ये HI ची रिॲक्शन, त्या ठिकाणी कोल्ड HI असेल तर 2 प्रॉडक्ट, एक्सेस HI असेल तर फक्त एकच अल्किल आयोडाइड तयार होतो. हायड्रॉलिसिस केला सल्फ्युरिक ऍसिडची रिॲक्शन डायल्यूट जर केलं तर त्या ठिकाणी इथिल अल्कोहोल होतो, आणि जर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ची रिॲक्शन जर केला ऑक्झोनियम आयन फॉर्मेशन होतो. सेम अॅनिसोलच्या रिॲक्शन त्याच्या फिनॉल मध्ये जसं होत्या त्याच पद्धतीनं, कारण आर्थो त्या ठिकाणी लक्षात ठेवा, फिनॉल आणि अॅनिसोल बोथ आर द आर्थो पॅरा डायरेक्टिंग अँड रिंग ऍक्टिव्हेटिंग. हे 2 वाक्य लक्षात ठेवा. मी काय म्हणलं, फिनॉल आणि अॅनिसोल हे दोन्ही काय करतात आपल्याला लक्षात येतं तुम्हाला. फिनॉल आणि अॅनिसोल हे आर्थो पॅरा डायरेक्टिंग आहेत, आर्थो आणि पॅराला रिॲक्शन देतात, आणि त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची रिॲक्शन देतात, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. लक्षात ठेवा काय म्हणलं मी, फिनॉल असू द्या, हे वाक्य फार महत्वाचं आहे,
फिनॉल असू द्या किंवा त्या ठिकाणी ॲनिसोल असू द्या, हे दोघ जण काय करतात त्या ठिकाणी आर्थो आणि पॅराला रिॲक्शन देतात आणि दोन्हीच्या दोन्ही कुठल्या रिॲक्शन देतात, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ठीक आहे. आणखी लास्ट एक पॉइंट, मग क्वेश्चन बँककडे मी येतोय. फिनॉल या ठिकाणी लक्षात ठेवा, या ठिकाणी फिनॉलला जर तुम्ही रिंग त्या ठिकाणी जर इलेक्ट्रॉन देणारे ग्रुप जर जोडला, मिथिल ग्रुप जर जोडला, तर त्या ठिकाणी ऍसिडिक नेचर कमी होतो. ठीक आहे, लक्षात आलं तुम्हाला. या ठिकाणी मी काय म्हणलं, ऍसिडिक नेचर कुणाचा, आता इथं जास्त एक तुम्हाला फार महत्वाचा मी क्वेश्चन सांगणार आहे. इथं लक्षात सगळ्यांच्या लक्ष ठेवा, काय क्वेश्चन आहे बघा. आता या ठिकाणी बेंझिन रिंगला म्हणजे फिनॉलला जर तुम्ही इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप, जर याला जर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जर जोडला तर ऍसिडिक नेचर इन्क्रीज होतो. आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर जोडला, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप, मग इलेक्ट्रॉन डोनेटिंग करणारे कोणते, मिथिल असू द्या, या ठिकाणी OCH3 असू द्या, हे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. या ठिकाणी ओढणारे कोणते, NO2 ग्रुप, CN ग्रुप, या ठिकाणी हॅलोजन ग्रुप, हे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग हे काय करतात, ऍसिडिक नेचर फिनॉल पेक्षा जास्त करतात. जर त्या ठिकाणी फिनॉलला इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर जोडला आपण, तर ऍसिडिक नेचर कमी करतात. ठीक आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, आता आपण येऊया एक महत्वाच्या क्वेश्चन बँक्स कडे. ठीक आहे. क्वेश्चन बँक मी तुम्हाला आता सुरुवात करणार आहे. सगळ्यांनी थोडंसं लक्ष ठेवा क्वेश्चन बँक वरती. ठीक आहे. आता क्वेश्चन बँकला मी सुरुवात करतोय. क्वेश्चन नंबर 1 कडे येतो. या ठिकाणी तुम्हाला 60 क्वेश्चनचा मी एक बँक तयार केलेला आहे. तर आपण बघूया, जेवढे क्वेश्चन्स कव्हर होतील तेवढे क्वेश्चन्स आपण कव्हर करणार आहोत. ठीक आहे. तर आता जनरली आम्ही सगळ्या क्वेश्चन्स वाचणार आणि त्याचे आन्सरचे क्ल्यूज तुम्हाला या ठिकाणी मी देणार आहे. ठीक आहे. सगळ्यांनी लक्ष द्या. आता मी सायमल्टेनियस दोन्ही गोष्टी इथे करतोय. ठीक आहे. मग आता क्वेश्चन बी समोर आहे तुमच्या. ठीक आहे ना, वाचता येतं ना क्वेश्चन सगळ्यांना. तर आता क्वेश्चन बी समोर राहणार आहे तुमच्या आणि ताबडतोब त्याचं आन्सर देखील तुम्हाला इथं कशा पद्धतीने येतं तेही पाहता येणार आहे. ठीक आहे. मग पहिला क्वेश्चन आहे, द कंपाऊंड कंटेनिंग हायड्रॉक्सिल ग्रुप, कंपाऊंड कंटेनिंग हायड्रॉक्सिल ग्रुप डायरेक्टली अटॅच टू द बेंझिन रिंग. आता बेंझिनला जर डायरेक्टली OH ग्रुप जर जोडला असेल तर त्याला तुम्ही या कंपाऊंडला काय म्हणू शकता. इथर आहे, अल्कोहोल आहे, फिनॉल्स आहे, अरोमॅटिक कंपाऊंड आहे. तर याचं उत्तर तुम्हाला सांगता येईल सी उत्तर आहे, फिनॉल्स. बरोबर आहे ना विद्यार्थी मित्रांनो. त्याचा आन्सर फिनॉल्स. का तर OH ग्रुप डायरेक्ट बेंझिन रिंगला जोडला असेल तर त्याला आपण फिनॉल म्हणतो. क्वेश्चन नंबर 2, आता इथर्स आर कन्सिडर्ड ऍज, इथरला आपण काय म्हणू शकतो. लक्षात ठेवा, इथरला काय म्हणता येतं. ए अनहायड्राइड ऑफ कार्बोनिक ऍसिड, बी सायक्लिक इस्टर, सायक्लिक अमाइड, आन्सर डी अनहायड्राइड ऑफ अल्कोहोल. तर उत्तर आहे अनहायड्राइड ऑफ अल्कोहोल. बरोबर आहे ना. या ठिकाणी अल्कोहोल मधून तुम्ही वॉटरला बाहेर काढून टाकला. अन म्हणजे नाही, काय नाही त्यामध्ये, वॉटर नाही. त्यामधला वॉटर जर काढून टाकला तर त्या ठिकाणी काय तयार होतो, तर ROR म्हणजे इथर तयार होतो. क्लिअर आहे तुम्हाला आता. त्यानंतर मी क्वेश्चन नंबर 3 कडे येतोय. लक्षात ठेवा, क्वेश्चन नंबर 3, इपॉक्साइड्स आर. आता इपॉक्साइड म्हणल्या तुमच्या लक्षात आलं पाहिजे की ही इपॉक्साइड का असतात. तर ह्याला आपण इपॉक्साइड म्हणतो. ह्याला काय म्हणायचं आपण आता, इपॉक्साइड. आता प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल. काय मग याचं उत्तर आता तुम्हाला लक्षात येतं. त्याचं उत्तर आहे सायक्लिक इथर आहे ना. COC लिंकेज म्हणजे इथर लिंकेज, ते सायकल मध्ये आहे म्हणून त्याला सायक्लिक इथर म्हणायचं. बघा, असं करून फसवतात आपल्याला. लक्षात ठेवा, प्रश्नाचं उत्तर काय आहे, ए इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 4 कडे येतोय मी आता. क्वेश्चन नंबर 4, ग्लिसरॉल इज. आता मी सांगितलं होतं ग्लिसरॉल काय आहे, तर इथं ग्लिसरॉल काय आहे इथं समोर दिलेलं आहे. प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी मोनोहायड्रिक अल्कोहोल, डायहायड्रिक आणि ट्रायहायड्रिक. तर आता प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लक्षात आलंच असेल. मी शिकवलं होतं आत्ताच तुम्हाला सिनॉप्सिस मध्ये, या ठिकाणी बघता येईल. तर इथं बघू शकता तुम्ही काय की या ठिकाणी 3 OH ग्रुप आहेत. म्हणजे उत्तर डी बरोबर आहे. काय आहे, ट्रायहायड्रिक अल्कोहोल. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथं पाहायला मिळतो. बरोबर आहे ना, ट्रायहायड्रिक अल्कोहोल. क्वेश्चन नंबर 5 कडे येतोय मी विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन नंबर 5 कडे. ठीक आहे. काय अडचण असेल तुम्ही मला नंतर माझ्या नंबरवरती कॉल करू शकता. ठीक आहे. माझ्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. मोबाईल नंबर तुम्हाला पाहिजे तर घेऊ शकता. या ठिकाणी
8788198882. तर हे नंबर माझा मोबाईल नंबर आहे. तुम्ही या नंबरवरती मला कॉल करू शकता. तुमच्या काही डिफिकल्टी असतील तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे. तुमच्या प्रश्नांची उत्तर दिले जातील. व्हॉट्सअपला जर मेसेज टाकलं तर त्याचा आन्सर तुम्हाला सोल्युशन्स करून मिळतील. ठीक आहे. तर हे नंबर माझा आहे. माझं नाव प्राध्यापक प्रमोद माशाळकर आहे. ठीक आहे. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, माझा एक युट्यूब चॅनल आहे. तुम्ही पाहू शकता युट्यूब चॅनल त्या ठिकाणी माशाळकर केमिस्ट्री या नावानं आहे. त्याच्यावरती आता थोड्या दिवसामध्ये तुम्हाला सीईटी ओरिएंटेड बरेचसे व्हिडिओज मी टाकणार आहे. कारण विद्यार्थ्यांना यावर्षी कोविडची प्रॉब्लेम असल्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांना क्लासेस जॉईन करता आलेले नाहीत. त्यासाठी गरीब विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी युट्यूब वरून देखील सीईटीचं प्रिपरेशन करता येईल अशा पद्धतीचे काही व्हिडिओज मी तुमच्या या माझ्या चॅनलवरती म्हणजे मास्टर्स केमिस्ट्रीवरती तुम्हाला ते पाहायला मिळतील. आजही काही व्हिडिओज आहेत तुम्ही पाहू शकता. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 6 कडे येतो मी आता. क्वेश्चन नंबर 6 कडे, विच ऑफ द फॉलोइंग इज सेकंडरी अल्कोहोल. तर खालीलपैकी कोणता सेकंडरी अल्कोहोल आहे. आता तुम्हाला माहिती आहे एकच जगात असा कंपाऊंड आहे जो सेकंडरी आहे, तो आयसो. बाकी सगळे आयसो प्रायमरी असतात. एकच आयसो सेकंडरी आहे, तो कोणता मग? आयसोप्रोपिल अल्कोहोल. लक्षात ठेवा, बाकी सगळे आयसो जे अल्कोहोल आहेत ते सगळे प्रायमरी असतात. हा एकमेव सेकंडरी आहे. या प्रश्नाचं उत्तर काय असेल? बी इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 7 कडे येतोय विद्यार्थी मित्रांनो. सायक्लोहेक्झेनॉल इज डॅश डॅश अल्कोहोल. आता सायक्लोहेक्झेनॉल आता जे आहे ना, कुठलाही जाऊ द्या, सायकलला जर ओएस जोडला असेल तर याचा अर्थ तो किती कार्बनला जोडतो? 2 कार्बनला जोडतो. पण याला कसला अल्कोहोल म्हणू शकणार तुम्ही आता? सेकंडरी अल्कोहोल म्हणायचं. जो कार्बन इतर 2 कार्बनला जोडतो तो सेकंडरी, आणि सेकंडरी कार्बनला ओएस जोडल्यामुळं त्याला सेकंडरी अल्कोहोल असं म्हणतोय. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 8 कडे येतोय मी आता. क्वेश्चन नंबर 8, सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. 8 नंबर क्वेश्चन परीक्षेत आलेला आहे, महाराष्ट्रात सीईटीला विचारलेला आहे. खालीलपैकी कोणता टर्शरी अल्कोहोल आहे? टर्शरी अल्कोहोल म्हणजे मी तुम्हाला क्ल्यू दिलं होतं, ज्याच्यामध्ये COH असा लिंकेज असेल त्याला टर्शरी अल्कोहोल म्हणतात. मग या प्रकारे जर उत्तर काढलं तर आन्सर सी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. लक्षात येतं सगळ्यांच्या? आन्सर सी काय आहे त्याचं करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी मी काय केलेलं आहे, तर क्वेश्चन नंबर 8 चा आन्सर सी आहे. क्वेश्चन नंबर मी आता येतोय 9 कडे. लक्षात ठेवा क्वेश्चन नंबर 9 काय म्हणतो मी? क्वेश्चन नंबर आहे 9, आयडेंटिफाय द टाइप ऑफ अल्कोहोल. कुठल्या प्रकारचा अल्कोहोल आहे? आता तुम्ही इथं बघू शकता हा टर्शरी अल्कोहोल आहे. उत्तरात तर टर्शरी दिलेला नाही. दुसरं मी आता क्ल्यू सांगितलं होतं, जो कार्बनला ओएस जोडलाय तो कार्बन जर डबल बॉन्डेड कार्बनला जोडला असेल तर याला काय म्हणायचं? ऍलिलिक म्हणायचं. काय म्हणायचं याला? ऍलिलिक म्हणायचं. लक्षात ठेवा. आणि ऍलिलिक मध्ये हा परत कुठला प्रकार आहे? ऍलिलिक मध्ये टर्शरी आहे. पण आपल्याला फक्त काय दिलेलं आहे? ऍलिलिक अल्कोहोल दिल्यामुळं उत्तर तुम्ही बी ला रेट करू शकता, ऍलिलिक अल्कोहोल. ठीक आहे. लक्षात येतं सगळ्यांच्या? म्हणजे आन्सर बी इज द करेक्ट आन्सर. जर त्याच्यात ऍलिलिक टर्शरी अल्कोहोल दिला असता तर तेही तुम्हाला बरोबर उत्तर राहिलं असतं. ठीक आहे. त्यानंतर मी येतोय क्वेश्चन नंबर 10 कडे येतोय विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन नंबर 10 कडे. आता क्वेश्चन नंबर 10 काय आहे मग? तर क्वेश्चन नंबर 10 आहे त्या ठिकाणी, हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन ॲटम टू विच द OH ग्रुप इज अटॅच्ड इन फिनॉल. है ना? काय म्हणतो बघा, हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन ॲटम. आता या ठिकाणी फिनॉलिक मी स्ट्रक्चर काढतो तुमच्या समोर आता, आणि त्याला OH जोडलेला आहे. ठीक आहे. तर OH जोडलेला जो कार्बन आहे तो कार्बन कुठल्या प्रकारचा हायब्रिडायझेशन दाखवतो, असं तुम्हाला प्रश्न, इंटरेस्टिंग क्वेश्चन इथं विचारलेला आहे. लक्षात येतं तुम्हाला? तर मी इथं राऊंड करतोय. तर हे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला बघायला मिळेल. तर हे जे कार्बन आहे या ठिकाणी जोडलेला, तर हे कार्बन डबल बॉन्डला जोडल्यामुळे कसं आहे? sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम आहे. ठीक आहे. जो कार्बन डबल बॉन्ड न जोडतो तो कार्बन sp2 असतो. ठीक आहे. हायब्रिडायझेशन मध्ये एक वाक्य लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जो कार्बन सिंगल बॉन्ड न जोडला असेल तर ते सगळे कार्बन sp3 असतात. जो कार्बन डबल बॉन्ड न जोडतो ते कार्बन काय असतात? sp2 असतात. लक्षात ठेवा, डबल बॉन्ड न जोडणारे काय असतात? sp2 असतात. लक्षात ठेवा, फार सोपं असतं हे. ट्रिपल बॉन्ड न जोडणारे जे कार्बन असतात ते कार्बन sp हायब्रिडायझेशन मध्ये येतात. कुठल्या हायब्रिडायझेशन मध्ये? मी sp हायब्रिडायझेशन. लक्षात ठेवा,
बोर्ड लिहितो, तुम्हाला लक्षात येईल. sp हायब्रिडायझेशन ट्रिपल बॉन्ड असेल तर, ठीक आहे, लक्षात येतं. आता हे वाक्य विसरू नका. आता या ठिकाणी हा डबल बॉन्ड आहे म्हणून sp2 म्हणायचं नाही, याला sp म्हणायचं, कारण याच्या दोन बाजूला किती पाय बॉन्ड आहेत, दोन पाय बॉन्ड असल्यामुळे हा जनरली कुठल्या याच्यामध्ये येतो, तर sp हायब्रिडायझेशन मध्ये येतो. पण हे मात्र sp2, कारण एका बाजूला डबल बॉन्ड पाहिजे, दोन्ही बाजूला डबल बॉन्ड असेल तर sp2 sp असतो, डबल बॉन्ड दोन्ही साईडला असेल तर sp, आणि एका साईडला डबल बॉन्ड असेल तर sp2. लक्षात येतं इम्पॉर्टंटली. बेंझिन मध्ये सगळेच्या सगळे डबल बॉन्ड अल्टरनेट आहेत. प्रत्येक कार्बनच्या शेजारी एक डबल बॉन्ड आहे, म्हणून बेंझिन मधला प्रत्येक कार्बन कसा असतो लक्षात ठेवा. तर बेंझिन मधला इच कार्बन ॲटम इज sp2. प्रत्येक कार्बन त्याच्यातला कसा असतो, sp2 हायब्रिडायझेशन स्टेट मध्ये असतो. म्हणून उत्तर काय असणार आहे या ठिकाणी, बी इज द करेक्ट आन्सर. समजलं सगळ्यांना. त्याच्यानंतर आहे विच ऑफ द फॉलोइंग, खालीपैकी कोणता सिंपल इथर आहे. सिंपल इथर, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 11 कडे येतोय मी. सिंपल इथर याचा अर्थ काय, दोन्ही साईडला सारखे ग्रुप जोडलेले पाहिजे, सेम ग्रुप पाहिजे, सेम ग्रुप. लक्षात येतं. आता या ठिकाणी इकडे बी मिथिल आहे, इकडे बी मिथिल आहे, सेम ग्रुप आहेत, म्हणून आन्सर ए इज द करेक्ट आन्सर. समजलं. मला म्हणायचं सिंपल इथर, काय म्हणू शकता तुम्ही, सिंपल इथर म्हणू शकता. बाकीच्या मध्ये सगळे वेगळे आहेत, ठीक आहे. खाली तुम्हाला दुसरा प्रश्न विचारलेला आहे ना, अन एक्झाम्पल फॉर द मिक्स्ड इथर. मिक्स्ड इथर म्हणजे काय, साईडला असणारे ग्रुप वेगळे असले पाहिजेत. पहिल्यामध्ये बघा दोन्ही मिथिल ग्रुप आहेत, दुसऱ्यामध्ये बघा दोन्ही इथिल ग्रुप आहेत, तिसऱ्यामध्ये एकीकडे मिथिल एकीकडे इथिल, म्हणजे आन्सर सी तुम्हाला इथं मिक्स्ड इथर मध्ये पाहायला मिळेल. इकडं मिथिल आहे, इकडच्या साईडला इथिल ग्रुप आहे, इकडचा ग्रुप वेगळा आहे आणि इकडचा ग्रुप वेगळा आहे. हे दोन्ही ग्रुप वेगळे असल्यामुळं याला म्हणू शकता मिक्स्ड इथर. काय म्हणू शकता तुम्ही, मिक्स्ड इथर, ठीक आहे. मग तर या प्रश्नाचं उत्तर आहे मिक्स्ड इथर, ठीक आहे. आन्सर तुम्हाला या ठिकाणी सी इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 13 कडे तुम्ही येऊ शकता. आता क्वेश्चन नंबर 13 मध्ये IUPAC नेम या प्रश्नाचं आपल्याला उत्तर द्यायचं आहे. तर हे नाव देताना स्ट्रक्चरचं त्या ठिकाणी थोडं सिम्प्लिफाय करायला विसरू नका. CH2 या ठिकाणी CH, या ठिकाणी CH3, इथं OH आहे, इथं जे C2H5 आहे ना, त्याला मी थोडस वेगळं लिहितोय, असं लिहितो, ठीक आहे. मग आता आता याच्या ऑप्शन्स तुमच्या समोर येणार आहेत, मग आता तुम्ही ऑप्शन नुसार उत्तर देऊ शकता. आता बऱ्याच वेळेला विद्यार्थी याला नाव देत बसतात, मेहनत करतात आणि विद्यार्थ्याला अडचणीमध्ये येतात. तर यासाठी सोपं काय करा, नंबर द्या 1 2 3 इथं 4 आणि या ठिकाणी 5 आणि या ठिकाणी 6. आता दुसऱ्यावर OH ग्रुप 2OL कुठं आहेत बघा, तर दोन उत्तर आहेत 2OL असणारे, ठीक आहे. चौथ्यावर मिथिल आहे 4 मिथिल कुठं आहे बघा, तर एकच उत्तर आहे आन्सर सी. किती वेळ लागला बघा, काहीच करायचं नाही, नाव देत बसायचं नाही. मी काय केलं आयडिया लक्षात ठेवा, OH कितव्यावर लिहिलं, दुसऱ्यावर आहे 2OL, दोन उत्तर आहेत. मग त्याच्यानंतर दुसरं बघितलं, चौथ्यावर मिथिल आहे 4 मिथिल, उत्तर डायरेक्टली सी उत्तर तुमचं मिळून गेला, काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे IUPAC नेम ऑफ. आता या ठिकाणी IUPAC नेम असं विचारलं, स्ट्रक्चर व्यवस्थित लिहून घेण्याचा प्रयत्न करा, नाव तुमचं चुकणार नाही. आता या ठिकाणी बघू शकता किती OH आहेत, 3 आहेत, हे 1 2 3. आता प्रोपेन 1 2 3 ट्रायॉल, आन्सर तुमचा सी करेक्ट आहे, ठीक आहे. 3 कार्बन आहेत प्रोपेन, तुम्ही नाव दिलात प्रोपेन, दोन उत्तर आहेत. त्याच्यामध्ये ई देखील ड्रॉप करायचं नाही, कारण 3 OH ग्रुप आहेत, 1 2 3, म्हणजे आन्सर सी मध्ये तुम्हाला आन्सर मिळून जाईल, ठीक आहे, करेक्ट आन्सर मिळून जाईल. त्याच्यानंतर आता तुम्हाला सांगितलं होतं की डायहायड्रिक फिनॉलचे क्वेश्चन परीक्षेत येतात. तर इथं प्रश्न विचारलेला आहे मी, विच ऑफ द फॉलोइंग इज रेसोरसिनॉल. विच ऑफ द फॉलोइंग इज रेसोरसिनॉल. तर रेसोरसिनॉलचं उत्तर काय, की त्या ठिकाणी 15वा क्वेश्चन नंबर आहे तुम्हाला. तर रेसोरसिनॉल म्हणजे काय, 1 आणि 3 किंवा 1 आणि 5 पोझिशनला OH पाहिजे. आता हे 1 नंबर, तर या ठिकाणी 3 नंबर, 1 3 पोझिशनला जर OH ग्रुप असेल तर त्याला रेसोरसिनॉल म्हणू शकता. ते आन्सर सी इज द करेक्ट आन्सर, ठीक आहे. त्याच्यानंतर IUPAC नेम ऑफ. आता याचा IUPAC नेम तुम्हाला द्यायचा आहे, तर इथं तुम्ही फक्त त्याला नंबर जर दिलो तर प्रश्नाचं उत्तर मिळून जातं, ठीक आहे ना. आता या ठिकाणी तुम्हाला या पोझिशनला इथून 3 पोझिशनला आहे, लक्षात ठेवा.
तेव्हा तुम्ही त्याच्यासारखं काढू शकता. म्हणजे काय तो स्ट्रक्चर आहे 1 2 3. तर तिथून तिसऱ्या पोझिशनला ब्रोमीन आहे 3 ब्रोमोफिनॉल. हे प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सी आन्सर मिळून जाईल. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 16 चा आन्सर तुम्हाला सगळ्यांना. क्वेश्चन नंबर 17 विद्यार्थी मित्रांनो, कारण आपल्याला जवळजवळ 60 क्वेश्चन्स कव्हर करायचे लक्षात ठेवा. ठीक आहे. 60 क्वेश्चन्स आपल्याला कॅरी ऑन करायचे. लक्षात येते सगळ्यांना. तर तुम्हाला मी सांगितलेलंच आहे पुढील बरेचसे व्हिडिओज तुम्हाला आपल्या माशाळकर्स केमिस्ट्री चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. तर त्यासाठी तुम्ही तिथं बघू शकता. काही आम्ही सीईटीचे क्वेश्चन बँक मी तयार करून तुम्हाला तिथं देणार आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 17. क्वेश्चन नंबर 17 काय, ट्रायहायड्रिक फिनॉल कोणता आहे. आताच तुम्हाला मी सांगितलं होतं ट्रायहायड्रिक फिनॉलच्या बाबतीत 3 एक्झाम्पल त्या ठिकाणी मी तुम्हाला दिलेले होते. ठीक आहे ना. तर आता कॅटॅचोल तुम्हाला माहिती आहे की 1-2 पोझिशनला OH असतो. रेसोरसिनॉल माहिती आहे 1 आणि 3 पोझिशनला OH ग्रुप असतो. हायड्रोक्विनोन माहिती आहे 1 आणि 4 पोझिशनला OH ग्रुप असतो. म्हणजे सगळे 3 काय डायहायड्रिक फिनॉल आहेत. म्हणजे आता एकच राहिला फ्लुरोग्लुसिनॉल. हे काय आहे, ट्रायहायड्रिक फिनॉल. लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर हे विचारलं जातंय, नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे. फिनॉलच्या बाबतीत आणखीन एक क्वेश्चन मी तुम्हाला सांगणार आहे फार महत्वाचा. त्याच्यावर विचारलं जातो तुम्हाला क्वेश्चन काय, फिनॉल मध्ये किती फंक्शनल ग्रुप आहेत. फिनॉल मध्ये किती फंक्शनल ग्रुप आहेत. तर उत्तर आहे बाय फंक्शनल. विद्यार्थी मोनो फंक्शनल उत्तर देतात, बाय फंक्शनल. ठीक आहे. आता प्रश्न असा आहे बाय फंक्शनल का, तर फिनॉलिक OH ग्रुप एक आहे आणि बेन्झीन रिंग स्वतः एक फंक्शनल ग्रुप आहे. म्हणून स्वतः बेन्झीन न्यूक्लियस एक फंक्शनल ग्रुप म्हणून काम करतो आणि फिनॉलिक OH ग्रुप एक त्या ठिकाणी फंक्शनल ग्रुप म्हणून काम करतो. म्हणून फिनॉल काय आहे, बाय फंक्शनल. लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. महाराष्ट्र बोर्ड एक्झाम मध्ये विचारले, सीईटीला मी विचारू शकतो. त्यासाठी लक्ष असणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला पुढचा एक्झाम्पल मी इथं दिलेला आहे. या ठिकाणी CS3 आहे, इथं CS3 आहे. या ठिकाणी O आणि इथं CS3 ग्रुप आहे. त्याचं IUPAC नाव तुम्हाला विचारलं गेलेलं आहे. ठीक आहे. व्हॉट इज द IUPAC नेम. इथं मी IUPAC नेम तुमच्या समोर इथं दाखवतोय. तर याचं उत्तर तुम्हाला शोधून काढायचं आहे. ठीक आहे ना. आता मग तर या प्रश्नाचं उत्तर काय होतं बघा. जिथं जास्त ब्रँचिंग आहे त्याला 1 नंबर द्या, जिथं कमी आहे त्याला 2 नंबर द्या. याचा अर्थ पहिल्यावर 2 मिथिल आहेत 1-1 आहे ना. त्या ठिकाणी दुसऱ्यावर मिथिल आहे, बरोबर आहे ना. पण आता तुम्हाला फसवण्यासाठी 2 आन्सर आहेत. तर तुमचं करेक्ट नॉलेज इथं चेक केलं जात आहे ना. तर याचा आन्सर सी करेक्ट आहे. का बरं, पहिल्यांदा अल्कॉक्सी अल्केन तुम्हाला नाव कसं दिलं जातं, तर इथरचं नाव दिलं जातं अल्कॉक्सी अल्केन. या पद्धतीनं नाव द्यायला पाहिजे. म्हणजे सगळ्यात अगोदर कुणाचं नाव पाहिजे, अल्कॉक्सी म्हणजे मिथॉक्सी, 2 मिथॉक्सी. मग उत्तर सी मध्येच आहे 2 मिथॉक्सी 1,1 डायमिथिल सायक्लोब्युटेन. तर आन्सर सी इज द करेक्ट आन्सर. समजतं सगळ्यांना. मग आता तर यानंतर येतोय मी क्वेश्चन नंबर 19 कडे. प्रोपीन, प्रोपीन ऑन हायड्रेशन. क्वेश्चन नंबर 19 विद्यार्थी मित्रांनो. आता प्रोपीन मी तुमच्या आत्ताच घेतलेला क्वेश्चन आहे. तर तोच क्वेश्चन इथं पडलेला आहे ऍज इट इज. त्याच्यावरती हायड्रेशन म्हणजे वॉटर ऍड करायचं आहे. काय ऍड करायचं आहे, वॉटर ऍड करायचं आहे. ठीक आहे. आता वॉटर ऍड करत असताना या ठिकाणी काय आन्सर आहे, तर ऍक्च्युअली तो मीडियम द्यायला पाहिजे. नाही दिला की आता तुम्ही ऍसिड कॅटलाइज मध्ये जाऊ शकता. याचा अर्थ तुम्ही प्रोपेन 2OL ह्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता आणि इथं मार्कोनिकास रूल फॉलो होतो. ठीक आहे. ऍसिड कॅटलाइज हायड्रेशन रिॲक्शन. ठीक आहे. त्याला आपण हायड्रेशन रिॲक्शनचं पर्टिक्युलरली मेन्शन करतो. ठीक आहे. मग आता क्वेश्चन नंबर 20. क्वेश्चन नंबर 20 तोही क्वेश्चन आता आपण घेतला होता, तरी आपण परत एकदा इथं रिव्हिजन करून घेऊया. प्रोपीन वरती कुणाची रिॲक्शन, कन्व्हर्टेड टू का म्हणतो, प्रोपेन 1OL. याचं रूपांतर कशात झालेलं आहे, या प्रोपेन 1OL मध्ये झालेलं आहे. तर कोणता रिएजंट त्याच्यामध्ये तुम्ही वापरचाल. आता सांगितलं प्रायमरी अल्कोहोल देणारा कोणता आणि सेकंडरी अल्कोहोल देणारा कोणता. ऍसिड कॅटलाइज काय करतो, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल देतो. प्रायमरी अल्कोहोल कोण देतं म्हणलं मी, तर आताच तुम्हाला सांगितलं होतं उत्तर, तुमच्या लक्षात आलं बी असेल है ना. त्याचं उत्तर होतं डायबोरेन B2S6 है ना. आणि त्या ठिकाणी अल्कलाइन मीडियामध्ये H2O2 KOH च्या प्रेझेन्स मध्ये आपण H2O2 ची रिॲक्शन करतो. दॅट इज द आन्सर. बी इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 20 कंप्लीट आहे. क्वेश्चन नंबर 21. क्वेश्चन नंबर 21 मध्ये काय, आता झालेला प्रश्न आहे थोडस वेगळ्या स्वरूपात इथे विचारले मी. या ठिकाणी CH डबल बॉन्ड CH, या ठिकाणी CHO
असा कोणता रिएजंट आहे जो डबल बॉन्डवर परिणाम करणार नाही आहे, डबल बॉन्ड जसंच्या तसं ठेवतो आणि डायरेक्ट ह्याचं मात्र रिडक्शन करतो. अल्डिहाइडचं मात्र काय करतो, रिडक्शन करतो, डबल बॉन्डवर मात्र परिणाम करत नाही. असा इमानदारीचा रिएजंट कोणता आहे? तर आन्सर तुम्हाला माहिती आता सांगितलं होतं, आठवत असेल बऱ्याच विद्यार्थ्याला. काय मग? लिथियम अल्युमिनियम हायड्राइड इज द करेक्ट आन्सर है ना. स्पेसिफिक रिड्युसिंग एजंट तुम्हाला सांगितलं, एवढा इमानदार आहे की फक्त आणि फक्त फंक्शनल ग्रुपचं रिडक्शन करतो, त्या ठिकाणी डबल बॉन्डचं रिडक्शन करणार नाही. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 22, अल्कोहोल्स कॅन बी प्रिपेअर्ड बाय. आता अल्कोहोल कसं प्रिपेअर्ड केलं जातं याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. काय म्हणतो बघा, अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ अल्किल हलाइड, ट्रीटमेंट ऑफ ऑलिफिन्स विथ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 फॉलोड बाय हायड्रोलिसिस. सी आहे रिडक्शन ऑफ कार्बोनिक कंपाऊंड अँड डी आहे ऑल ऑफ दीज. आता आपण बघितलं अल्कोहोलच्या प्रिपरेशन मध्ये पहिले 3 प्रिपरेशन हेच होते. पहिला अल्कलाइन हायड्रोलिसिस होता, दुसरा हायड्रेशन होता, तिसरा रिडक्शन ऑफ कार्बोनिक कंपाऊंड. म्हणजे तिन्ही मेथड बरोबर आहेत. याचा अर्थ या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय पाहायला मिळेल? डी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. ऑल ऑफ दीज तिन्हीच्या दोन्ही प्रिपरेशन मेथड्स आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आहे फॉर्माल्डिहाइड घेतलेला आहे ना, विथ ए फॉलोड बाय हायड्रोलिसिस गिव्स. आता या ठिकाणी फॉर्माल्डिहाइड मी सुरुवातीला घेतलेला HCHO घेतलेला आहे आणि त्याचं उत्तर डायरेक्ट तुम्हाला दिलेलं आहे CH3CH2 या ठिकाणी CH2OH अशा प्रकारे उत्तर दिलेलं आहे. आता हे जे फॉर्माल्डिहाइड प्लस ग्रिग्नार्ड रिएजंट आता सांगितलं काय तयार होतो म्हणजे मी प्रायमरी अल्कोहोल तयार होतो, CH2OH तयार होतो. आता या CH2OH ला सोडून कोण शिल्लक राहिला? इथिल शिल्लक राहिला. म्हणून उत्तर तुम्हाला आता काय राहील? इथिल मॅग्नेशियम आयोडाइड हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर राहणार. किती सोपं आहे बघा. मी काय केलं लक्षात आलं की प्रायमरी अल्कोहोल तयार करणारा ग्रिग्नार्ड रिएजंट असू शकतो आणि जर फॉर्माल्डिहाइड असेल तर CH2OH काढून जे ग्रुप राहतो ते ग्रुप तुम्ही ग्रिग्नार्ड रिएजंट मध्ये जोडू शकता. म्हणजे इथिल मॅग्नेशियम आयोडाइड इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. मग क्वेश्चन नंबर पुढच्याकडे आपण येऊया. क्वेश्चन नंबर 24. क्वेश्चन नंबर कुठला आहे आता? 24. अजून भरपूर क्वेश्चन आपल्याला कव्हर करायचे, लक्षात ठेवा. अर्धा तास आणखी वेळ आपल्याकडे. तर 24 क्वेश्चन नंबर, वेन कीटोन्स आर ट्रीटेड विथ ग्रिग्नार्ड रिएजंट. तुम्हाला सांगितलं होतं कीटोन घेतला, आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं, त्याच्यावरती ग्रिग्नार्ड रिएजंटची रिॲक्शन केला तर त्या ठिकाणी आपल्याला काय मिळतो? उत्तर तुम्हाला सांगितलं होतं काय मिळतं? 3 डिग्री अल्कोहोल. चार्ट दिलंय मी तुम्हाला, लिहून दाखवलं होतं. कीटोन जर घेतला तर उत्तर काय होतं? टर्शरी अल्कोहोल तयार होतो. उत्तर सी हे करेक्ट आन्सर तुमच्या प्रश्नाचं आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 25. क्वेश्चन नंबर 25 काय? डॅश डॅश इज युज्ड ॲज द कमर्शियल मेथड फॉर द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ फिनॉल. आता तुम्हाला सांगितलं होतं फिनॉलच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये कुठल्या मेथडला कमर्शियल मेथड म्हणतात? तर क्युमिन पासून आहे ना, या ठिकाणी सांगितलं होतं क्युमिन पासून फिनॉल तयार करणे या मेथडला कमर्शियल मेथड म्हणतात. काय म्हणलं मी? क्युमिन पासून पहिल्यांदा क्युमिन हायड्रोपरऑक्साईड, परत हायड्रोलिसिस केलं की फिनॉल आणि ऍसिटोन तयार in the manufacture of phenol from isopropyl benzene byproduct is obtained. आता सांगितलं तुम्हाला क्युमिनला दुसरं नाव काय? आयसोप्रोपिल बेन्झीन म्हणतात. तर आयसोप्रोपिल बेन्झीन जे असतं याचं या ठिकाणी बाय प्रोडक्ट आपल्याला काय मिळत असतं असं विचारलंय. तर याचं तुम्ही डायरेक्ट उत्तर जर केलात तर इथं काय होतं? क्युमिन हायड्रोपरऑक्साईड तयार होतो या ठिकाणी. असा महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. इंटरमिडिएट वर बी क्वेश्चन विचारलेलं आहे. क्युमिन हायड्रोपरऑक्साईडचं परत हायड्रोलिसिस जर केला तर इथं होतो फिनॉल आणि परत होतो बाय प्रोडक्ट ऍसिटोन तयार होतो. म्हणजे प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऍसिटोन. बी उत्तर करेक्ट आहे, ऍसिटोन. समजते सगळ्यांना? बाय प्रोडक्ट काय आहे? ऍसिटोन. ह्यालाच क्युमिन म्हणतो, ह्यालाच आयसोप्रोपिल बेन्झीन म्हणतो, यालाच म्हणतो कमर्शियल मेथड. कुठला मेथड म्हणायचं? कमर्शियल मेथड. क्वेश्चन नंबर 27. काय म्हणलं मी? कन्व्हर्जन ऑफ बेन्झीन डायझोनियम साल्ट. आता मी काय म्हणलं? बेन्झीन डायझोनियम साल्ट, हे बेन्झीन हे डायअझोनियम साल्ट घेतला. ठीक आहे.
त्याचं रूपांतर कशामध्ये करायचं आहे, फिनॉल मध्ये करायचं आहे. दॅट कॅन बी कन्व्हर्टेड इन टू द फिनॉल. ठीक आहे. कुठली रिॲक्शन वापरतात, तर इथं हायड्रेशन रिॲक्शन, हायड्रॉलिसिस करायचं, हायड्रॉलिसिस. ठीक आहे ना. काय म्हणलं मी, हायड्रॉलिसिस रिॲक्शन, म्हणजे उत्तर काय असणार आहे, सी हायड्रॉलिसिस. तर लक्षात ठेवा, तर आन्सर सी इज द करेक्ट आन्सर. इथं लक्षात सगळ्यांच्या. आता मग या ठिकाणी क्वेश्चन नंबर 28 काय, मग क्वेश्चन नंबर 28 बघा. विच ऑफ द फॉलोइंग हॅज हायेस्ट बॉइलिंग पॉइंट, कुणाचा बॉइलिंग पॉइंट जास्त. पहिला आहे सेकंडरी ब्युटील, दुसरा आयसोप्रोपिल, तिसरा एन पेंटिल आणि शेवटचा आहे त्या ठिकाणी इथिल अल्कोहोल. उत्तर काय राहणार मग मित्रांनो, सी उत्तर राहणार. एन पेंटिल अल्कोहोल. का, याच्यात कार्बनची संख्या 5 आहे, है ना, 5 आहे. जेवढं कार्बन जास्त तेवढा बॉइलिंग पॉइंट जास्त. 5 कार्बन जास्त आहेत म्हणून त्या ठिकाणी बॉइलिंग पॉइंट एन पेंटिल अल्कोहोल राहणार. समजलं सगळ्यांना. आता 28 नंबरचा क्वेश्चनचं हे आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 29, द करेक्ट ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉइंट फॉर. आता बॉइलिंग पॉइंटचा ऑर्डर प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अल्कोहोल मध्ये कसा राहणार, तर अल्कोहोल मध्ये सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉइंट कोणाचा राहणार, प्रायमरीचा राहणार, मग सेकंडरी राहणार, मग टर्शरी अल्कोहोल राहणार. लक्षात ठेवा, प्रायमरी अल्कोहोल मध्ये सगळ्यात जास्त, मग सेकंडरी, मग टर्शरी. का, व्हॉल्यूम कमी होतो, वांड्रॉल फोर्स कमी होतो म्हणून त्याच्यामध्ये बॉइलिंग पॉइंट कमी होतो. सगळ्यात जास्त वांड्रॉल फोर्स कुठं असतो, प्रायमरी मध्ये. हायड्रोजन बॉन्डिंग बी त्याच्यामध्ये स्ट्रॉंग असतात, त्यासाठी आपल्याला बॉइलिंग पॉइंट प्रायमरी अल्कोहोलचा सगळ्यात जास्त असतो. समजलं सगळ्यांना. क्वेश्चन नंबर 30, लोअर अल्कोहोल्स. लक्षात ठेवा, लोअर अल्कोहोल्स आर मिसिबल विथ वॉटर बिकॉज ऑफ फॅक्ट दॅट. आता लोअर अल्कोहोल जे आहेत पाण्यामध्ये मिसिबल असतात किंवा पाण्यामध्ये सॉल्युबल असतात, त्याचं कारण काय, तर लोअर अल्कोहोल. आता इथं बघू शकता, प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथं पाहायला मिळेल. काय आन्सर असणार सांगू शकता. मग आता अल्कोहोल्स कुठल्या मेथड मध्ये जातात, मग इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. लक्षात ठेवा, हे ROH है ना, या ठिकाणी बॉन्ड, परत इथं या ठिकाणी अशा पद्धतीचा अल्कोहोल, परत या ठिकाणी अशा पद्धतीनं, है ना, या ठिकाणी. आता हे या ठिकाणी काय झालं, मध्यंतरी मी एक वॉटर घेतो म्हणजे हायड्रोजन बॉन्डिंग या ठिकाणी. समजलं सगळ्यांना. तर हे हायड्रोजन बॉन्डिंग होतं आणि हायड्रोजन बॉन्डिंग झाल्यामुळं ते वॉटर मध्ये काय होतात, सॉल्युबल होतात. कुठला बॉन्डिंग करतात, इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इथं लिहिलं मी इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. यामुळे ते काय होतात, पाण्यामध्ये सॉल्युबल असतात. क्वेश्चन नंबर 31 काय म्हणतो, सोडियम मेटलची रिॲक्शन अल्कोहोल वर केला. इथं अल्कोहोल घेतला, त्याच्यावर सोडियम मेटलची रिॲक्शन केलं. या ठिकाणी RONA, ज्याला रोना म्हणतात, रोना. अल्कोहोल मध्ये सोडियम पडला की अल्कोहोलला रडू येतं आणि रडू आल्यामुळे त्याच्यातून हायड्रोजन गॅस लिबरेट होतो. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे, फार महत्वाचं आहे. इथं काय म्हणलं मी, H2 gas is liberated. Answer A is the correct answer. ठीक आहे, लक्षात येतं. किंवा इथं प्रश्न विचारतो, 23 ग्रॅम जर सोडियम घेतला तर किती मोल हायड्रोजन तयार होतो. 23 जर घेतला तर हाफ मोल या ठिकाणी H2 गॅस तयार होतो. समजलं. 23 ग्रॅम जर घेतला तर किती लिटर, 11.2 लिटर या ठिकाणी H2 गॅस तयार होतो ऍट NTP. हे महत्वाचं क्वेश्चन आहे. नीट जेईला प्रश्न असतात, असले प्रश्न विचारतात. 23 ग्रॅम जर NaOH सोडियम मेटल जर घेतला तर किती मोल H2 तयार होतो, तर उत्तर आहे हाफ मोल तयार होतो. 46 ग्रॅम घेतला तर 1 मोल तयार होतो. लक्षात ठेवा, जर 23 ग्रॅम घेतला तर 11.2 लिटर या ठिकाणी काय तयार होतो, H2 गॅस तयार होतो. ठीक आहे. आणि 46 ग्रॅम घेतला तर त्या ठिकाणी 22.4 22.4 लिटर तयार होणार. ठीक आहे. इम्पॉर्टंट पॉईंट, व्हेरी IMP पॉईंट लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, ज्या विद्यार्थ्यांना हायर एक्झाम्स द्यायचे आहेत. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 32 क्वेश्चन नंबर काय बघा, विच ऑफ द फॉलोइंग अल्कोहोल इज मोस्ट रिएक्टिव्ह विथ कॉन्सन्ट्रेटेड HCl अँड अनहायड्रस ZnCl2. त्या दोघांबरोबर कोणता जास्त क्रियाशील आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे. तर उत्तर आहे, तुम्हाला माहिती आहे लुकॅस रिएजंट सगळ्यात लवकर टेस्ट कोण देतो, तर उत्तर आहे टर्शरी अल्कोहोल देतो. आणि टर्शरी अल्कोहोलचं एक्झाम्पल कुठलं आहे, तर हे उत्तर तुमचा टर्शरी अल्कोहोलचा आहे. येतं लक्षात. आन्सर ए इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. मग
टर्शरी अल्कोहोल सगळ्यात जास्त प्रमाणात त्यामध्ये क्विकली रिॲक्शन देतो. आन्सर ए इज द करेक्ट आन्सर. अमंग द फॉलोइंग विच ऑफ द फॉलोइंग इज स्ट्रॉंगेस्ट ऍसिड. खालीलपैकी कोणता सगळ्यात स्ट्रॉंग ऍसिड आहे. आता तुम्हाला सांगितलं की फिनॉलला इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर जोडला तर त्यावेळेला तो काय होतो, सगळ्यात ऍसिडिक नेचर जास्त दाखवतो. आणि उत्तर इथं पॅरा नायट्रोफिनॉल. आन्सर सी इज द करेक्ट आन्सर. लक्षात. हे उत्तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतर मग फिनॉल, त्याच्यानंतर मग पॅरा मिथिल फिनॉल हे तुम्हाला पाहायला मिळतात. ठीक आहे. इथं लक्षात तुम्हाला. तर अरोमॅटिक मध्ये इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर फिनॉलला जोडला तर ऍसिडिक नेचर काय होतो, इन्क्रीज होतो. द करेक्ट ऑर्डर ऑफ डिक्रीजिंग ऍसिडिक स्ट्रेंथ इज. थोडासा ट्विस्टिंग क्वेश्चन मी तुम्हाला या ठिकाणी विचारलेला आहे. तर ह्या तिघामध्ये आता सिक्वेन्स लावायचा सगळ्यात कुठला. पहिल्यांदा तुम्हाला माहिती आहे फिनॉल होणार, सॉरी पॅरा नायट्रो होणार, त्याच्यानंतर या ठिकाणी फिनॉल येणार. या ठिकाणी हेच प्रश्नाचं उत्तर इथं मॅच होऊ शकतं. या ठिकाणी अशा पद्धतीचा प्रश्न तर इथिल ग्रुप, हे प्रश्नाचा आन्सर तुमचं होणार आहे. याचं उत्तर 3 आहे. त्याचा आन्सर किती आहे, 1 आहे. त्याचा आन्सर 2 आहे. म्हणजे हे ऑप्शन तुम्हाला मॅच होणार. 3 ग्रेटर दॅन 1 ग्रेटर दॅन 2. आणि हे उत्तर तुमचं मॅच कुठं होतं, बी मध्ये मॅच होतं. आणि क्वेश्चन नंबर तुमचा 34 आहे. क्वेश्चन नंबर 34 कसा मॅच झाला कळालं सगळ्यांना. क्वेश्चन नंबर 34 इलेक्ट्रॉन विड्रॉइंग 3 नंबर पहिल्यांदा, फिनॉल 2 नंबरला, डोनेटिंग असल्यामुळे कमी झाला म्हणून तो 3 नंबरला. ठीक आहे. मग क्वेश्चन नंबर 35 कडे येतो मी आता. क्वेश्चन नंबर 35. अल्कोहोल इज द ऑर्गेनिक कंपाऊंड विच रिॲक्ट्स विथ कार्बोलिक ऍसिड. ठीक आहे. आता इथं मी या ठिकाणी अल्कोहोल घेतला आणि त्याची रिॲक्शन कार्बोलिक ऍसिड बरोबर केलं. ठीक आहे. आता इथं काय होतं, इथला हा या ठिकाणचा OH ग्रुप जातो आणि या ठिकाणी हे ग्रुप येतो. मग आता इथं इस्टर तयार होतो. काय तयार होतो, RCOO R डॅश. R डॅश इकडे येतो. म्हणजे तयार का झाला, इस्टर तयार झाला. लक्षात ठेवा. या ठिकाणी लक्षात ठेवायचं तुम्हाला. ठीक आहे. मग हे इस्टर या प्रश्नाचं उत्तर म्हणजे बी इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 36. क्वेश्चन नंबर आपण येतोय आता कुठल्या, 36 क्वेश्चन नंबर कडे येतोय. या ठिकाणी काय, मग अल्कोहोल घेतला, C2H5OH आहे आणि त्याच्यावरती HX ची रिॲक्शन केला तर त्या ठिकाणी काय झालेलं आहे, C2H5X तयार झाला प्लस H2O झाला. आता इथं रिॲक्टिव्हिटी ऑर्डर, HX चा रिॲक्टिव्हिटी ऑर्डर, तर सगळ्यात जास्त क्रियाशील कोण आहे, H आहे. मग कोण येतो, HBr. मग कोण येतो, HCl. मग कोण येतो, HF. आपल्याला 3च उत्तर आहेत. हे उत्तर कुठं मॅच होतं बघा, HI, HBr, HCl. उत्तर डी इज द करेक्ट आन्सर. समजलं सगळ्यांना. तर क्वेश्चन नंबर 37 कडे येतोय मी. क्वेश्चन नंबर 37. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 37 वाय इज. आता या कंपाऊंड मध्ये वाय काय असेल, तर या वाय आपल्याला हुडकून काढायचं आहे. आता प्रश्नाचं उत्तर लिहून दाखवतो तुम्हाला. CH3 या ठिकाणी CH2, या ठिकाणी CH2, इथं OH, या ठिकाणी PCl5 ची रिॲक्शन करा, वाय कंपाऊंड मिळतो. त्याच्यावर या ठिकाणी अल्कोहोलिक KOH ची रिॲक्शन करा, या ठिकाणी इथं X येणार सॉरी, आणि खाली वाय येणार. ठीक आहे. आता X काय होणार, PCl5 आहे म्हणजे इथं Cl येणार, म्हणजे CH3, CH2, CH2 इथं या ठिकाणी Cl येणार, या ठिकाणी Cl येणार. मग हे आता अल्कोहोलिक KOH म्हणजे इथला Cl आणि इथला H जाणार आणि अल्कीन तयार होणार. म्हणजे इथं CH डबल बॉन्ड CH2 तयार होणार. वाय कंपाऊंड काय विचारलं तुम्हाला आता, मग वाय विचारलंय. वाय म्हणजे प्रोटीन तयार झाला, म्हणजे उत्तर सी आहे, प्रोटीन. या प्रश्नाचं उत्तर काय, मग सी उत्तर आहे, प्रोटीन. समजलं सगळ्यांना. क्वेश्चन नंबर 38 कडे येऊया. क्वेश्चन नंबर 38 काय म्हणतो, ब्यूट2Ne इज द मेजर प्रॉडक्ट डिहायड्रेशन ऑफ ब्युटेन 2OL. आता हे काय, आता झालेच आपल्याला CH3 CH, या ठिकाणी CH2 CH3, हे ब्युटेन 2OL घेतला, त्याच्यातून हा OH गेला, इथला H गेला, त्या दोघांचा मिळून या ठिकाणी डबल बॉन्ड झाला. हे डबल बॉन्ड असा तयार झाला. म्हणजे या ठिकाणी ब्यूट2Ne तयार झाला. ब्यूट2Ne तयार झाला. कुणापासून, ब्युटेन 2OL पासून तयार झाला. बरोबर आहे ना. कुठला रूल्स फॉलो होतो, तर आता सांगितलं तुम्हाला थोड्या वेळापूर्वी. कुठला रूल आहे हा,
तर हे आहे सेजेफ रूल. लक्षात ठेवा, इलिमिनेशन रूल कॉल्ड ॲज द सेजेफ रूल. समजते सगळ्यांना? 38 मध्ये सेजेफ रूल फॉलो होतो. क्वेश्चन नंबर 39, इथेनॉल. ठीक आहे, लक्षात ठेवा, इथेनॉल वेन पास्ड ओव्हर Al2O3, मग मी इथं घेतला CH3, इथं घेतला CH2, या ठिकाणी घेतला OH. ठीक आहे, इथं कुणाची रिॲक्शन? Al2O3 ची रिॲक्शन केला आणि इथं 623 केल्विनची रिॲक्शन केलं. तर इथं का तयार होणार? लक्षात येतं तुमच्या आता डिहायड्रेशन होतं. इथून H जातो, इथून OH जातो, म्हणजे CH2 डबल बॉन्ड CH2 तयार होतो. यालाच आपण म्हणतो इथिन. इथिन म्हणतो, इथिन. ठीक आहे, किंवा दुसऱ्या भाषेमध्ये याला इथिलीन, कॉमन नेम इथिलीन. तर हे उत्तर तुमचं डी इज द करेक्ट आन्सर. या प्रश्नाचं उत्तर 39 क्वेश्चन नंबरचा आन्सर काय राहणार आहे? इथिलीन हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे क्वेश्चन. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 40. क्वेश्चन नंबर 40. मित्रांनो थोडस मी मिनिट ब्रेक घेतो, थोडं पाणी घेतो. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 40. 40 नंबरचा क्वेश्चन काय बघा. द फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ प्रायमरी अल्कोहोल आपल्याला झालेला आहे. आता तुम्हाला मी सिनॉप्सिसच्या वेळेला शिकवलं, त्याचा पहिला ऑक्सिडेशन प्रोडक्ट काय असणार आहे? अल्डिहाइड इज द फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट. सेकंड ऑक्सिडेशन म्हणलं असतं कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणलं असतं, पण फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट असल्यामुळं उत्तर काय राहणार आहे? अल्डिहाइड. या प्रश्नाचं उत्तर आहे आन्सर बी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 41. 2,3 डायमिथिल ब्युटेन 2OL. आता मी इथं क्वेश्चन तयार करतो तुमचा. या ठिकाणी CH3, या ठिकाणी CH3, या ठिकाणी CH3, इथे CH3 आणि या ठिकाणी ब्युटेन. ठीक आहे, 2,3 डायमिथिल ब्युटेनॉल. या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीने. ठीक आहे, ओके, इथं OH घेतला. आता याच्यावर PCC ची रिॲक्शन जर केला, याच्यावर कुणाची रिॲक्शन केलं? PCC. PCC काय करतो? प्रायमरी अल्कोहोल जे आहे ना, तर या ठिकाणी प्रायमरी अल्कोहोलचं अल्डिहाइड मध्ये रूपांतर करतो बाबांनो. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, बघूया इथं उत्तर काय काय होता. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सी मध्ये पाहायला मिळतो. आन्सर सी. काय मग? 2,3 डायमिथिल ब्युटेनल. प्रायमरी अल्कोहोल असल्यामुळं अल्डिहाइड तयार होतो. ठीक आहे, मग क्वेश्चन नंबर 42. मिथेनॉल जे आहे ना, मिथेनॉल माहिती आहे तुम्हाला, CH3OH, याचं ऑक्सिडेशन केला. स्ट्रॉंग ऑक्सिडेशन आहे, स्ट्रॉंग ऑक्सिडेशन. डायरेक्ट त्यानं काही ठेवत नाही. आता डायरेक्ट याचं रूपांतर एक कार्बनचा ऍसिड, एक कार्बनचा अल्कोहोल आहे, एक कार्बनचा ऍसिड, ज्याला आपण म्हणता फॉर्मिक ऍसिड. काय नाव याचं? फॉर्मिक ऍसिड. आन्सर बी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला बी पाहायला मिळतं. क्वेश्चन नंबर 43. 43 काय बघा मग. या ठिकाणी CH3, इथं CH3, या ठिकाणी CH3OH. ठीक आहे, प्रोपेन 2OL. याचं काय केलं आपण आता? ऑक्सिडेशन जर केला. ठीक आहे, ऑक्सिडेशन केल्यानंतर का होतं असं प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. ठीक आहे, तयार होणारा जो काही कीटोन तयार होईल, तर आता इथं कीटोन तयार होतो. आता इथं कार्बन बघा किती आहेत? 3. इथं कार्बन किती आहेत? 3. सेम, बदलत नाहीत, सेम नंबर ऑफ कार्बन ऍटम. आन्सर ए इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, प्रश्नाचं उत्तर काय राहणार मग? ए इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 44. फिनॉल ऑन ट्रीटमेंट विथ ब्रोमीन वॉटर. आता आपण शिकलात फिनॉलची रिॲक्शन केला, हे फिनॉल आहे, या ठिकाणी ब्रोमीन आहे, इथं वॉटर आहे, या ठिकाणी याचं उत्तर काय होणार? 246. तुम्हाला सांगितलं होतं, काय म्हणलं मी? पप्पा बरं आहे तर पाणी प्या, 2, 4, 6 ग्लास. 2, 4, 6 आहे ना, 2, 4, 6. या पोझिशनला ट्रायब्रोमोफिनॉल. अशा पद्धतीने 246 ट्रायब्रोमोफिनॉल. आन्सर डी इज द करेक्ट आन्सर तुमच्या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे,
क्वेश्चन नंबर 44 कम्प्लीट आहे. क्वेश्चन नंबर 45 कडे येतोय मी. ब्रोमिनेशन ऑफ फिनॉल. फिनॉलचं ब्रोमिनेशन केला नॉन पोलार सॉल्व्हंट मध्ये. फिनॉलचं इथं आपण हेच घेतला फिनॉल, ब्रोमिनेशन केला नॉन पोलार सॉल्व्हंट CCl4 CHCl3 अशा मध्ये नॉन पोलार जर सॉल्व्हंट वापरला, पोलार असेल तर 2,4,6, नॉन पोलार असेल तर ऑर्थोब्रोमोफिनॉल आणि पॅराब्रोमोफिनॉल. आन्सर सी इज द करेक्ट आन्सर. मिक्सचर ऑफ ऑर्थो अँड पॅराब्रोमोफिनॉल या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. नायट्रेशन ऑफ फिनॉल. आता पुढचा प्रश्न काय, फिनॉलच रिॲक्शन आहे, नायट्रेशन केलेलं आहे 46 नंबर. ठीक आहे. मग आता या ठिकाणी मी ऑप्शन्स कडे येतो. बघा आता कुठल्या प्रकारची रिॲक्शन आहे नायट्रेशन रिॲक्शन. HNO3. HNO3 मध्ये NO2 पॉझिटिव्ह असतो है ना. आता तुम्हाला सांगितलं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन है ना. फिनॉल कुठल्या रिॲक्शन देतो, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ठीक आहे. मग आता अरोमॅटिक इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आन्सर बी इज द करेक्ट आन्सर. 47 नंबर क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो. आता या ठिकाणी फिनॉल दिलेला आपल्याला C6H5OH, नायट्रेशन केला. ठीक आहे. नायट्रेटिंग मिक्सचर वापरला. नायट्रेटिंग मिक्सचर वापरला तर काय होतं, या 3 पोझिशनला NO2 ग्रुप येतो. 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल तयार झाला. त्या 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉलला दुसरं नाव काय, पिक्रिक ऍसिड म्हणतात त्याला. समजलं. त्याचं दुसरं नाव काय, पिक्रिक ऍसिड. 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल नायट्रेटिंग मिक्सचर वापरला तर. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 48. क्वेश्चन नंबर 48 काय, रिमर टायमंड रिॲक्शन. रिमर टायमंड रिॲक्शन मध्ये तुम्हाला माहिती आहे सॅलिसॅला अल्डिहाइड तयार होतो. का तयार होतो म्हणजे मी सॅलिसॅला अल्डिहाइड म्हणजे इथं OH येतो, इथं CHO येतो. ठीक आहे ना. कधी हे, जर तुम्ही इथं CHCl3 क्लोरोफॉर्म वापरला तर, क्लोरोफॉर्म वापरला तर, जर इथं कार्बन टेट्रा क्लोराईड वापरला असता तर सॅलिसॅलिक ऍसिड तयार झाला असता. हे बी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सॅलिसॅलिक ऍसिड कधी, CCl4 वापरला तर, CHCl3 वापरला तर सॅलिसॅला अल्डिहाइड. उत्तर बी इज द करेक्ट आन्सर. 49 नंबर क्वेश्चन. फिनॉल ऑन रिॲक्शन विथ सोडियम डायक्रोमेट. फिनॉलची रिॲक्शन कुणावर करायचं आहे आपल्याला, सोडियम डायक्रोमेट वर करायचं आहे है ना. Na2Cr2O7 या ठिकाणी काय होतं, या पद्धतीनं पॅरा पोझिशनला क्युनोन फॉर्मेशन होतो है ना. त्या ठिकाणी उत्तर काय म्हणता येईल मग आता या ठिकाणी, पॅरा बेन्झो क्युनोन. या प्रश्नाचं उत्तर 49 क्वेश्चन नंबर. क्वेश्चन नंबर 50 विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन आपण भरपूर कव्हर केलेले, लक्षात ठेवा. एकाच लेक्चर मध्ये सिनॉप्सिस आणि लगेच MCQ तुम्हाला कव्हर केलेले. फिनॉल घेतला आपण परत एकदा आणि त्याच्यावरती झिंक मेटलची रिॲक्शन केला Zn, तर त्याचं रिडक्शन होतं आणि रिडक्शन होऊन या ठिकाणी काय तयार होतं, बेन्झीन फॉर्मेशन होतो. बेन्झीन, आणि बेन्झीनचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, C6H6. आन्सर ए इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 51 काय, फॉर्मेशन ऑफ डायइथिल इथर फ्रॉम इथेनॉल. हे तुम्हाला या ठिकाणी माहित आहे, कंटिन्युअस इथरिफिकेशन रिॲक्शन आहे. कुठली रिॲक्शन आहे, कंटिन्युअस इथरिफिकेशन रिॲक्शन. त्यालाच आपण डिहायड्रेशन म्हणतो. कुठली रिॲक्शन म्हणतो आपण, डिहायड्रेशन रिॲक्शन. आन्सर ए इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन नंबर 52. क्वेश्चन नंबर कुठला आहे, 52. आता इथिल अल्कोहोल मी घेतला परत एकदा आणि त्याची रिॲक्शन H2SO4, म्हणजे ते परत या ठिकाणी तोच रिॲक्शन आहे 150 डिग्री सेल्सिअस. उत्तर होतो या ठिकाणी डाय इथिल इथर. सिंपल इथर तयार करतोय ना फक्त आणि फक्त काय करतो, सिंपल इथर फॉर्मेशन करतो. आन्सर बी इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 52. क्वेश्चन नंबर 52. ठीक आहे, झालेला आहे कम्प्लीट तुमचा. क्वेश्चन नंबर 53. क्वेश्चन नंबर 53 मध्ये बघा, विल्यमसन इथर सिंथेसिस प्रिपरेशन कशासाठी करतात, तर विल्यमसन इथर सिंथेसिस मध्ये आपण सिमेट्रिकल लक्षात ठेवा आणि अनसिमेट्रिकल दोन्ही प्रकारचे इथर तयार करतात. ठीक आहे. हे विल्यमसन इथर सिंथेसिसचं वैशिष्ट्य काय, सिंपल इथर बी तयार करता येतो,
मिक्स्ड इथर बी तयार करता येतो. मिथिल या ठिकाणी आयोडाईड आणि या ठिकाणी सोडियम इथॉक्साईड जर घेतला है ना, सोडियम इथॉक्साईड, तर इथं मिथिल आणि या ठिकाणी इथिल असा मिक्स्ड इथर तयार होतो. आणि जर या ठिकाणी सोडियम इथॉक्साईड जर वापरला तर या ठिकाणी काय होतं, डायमिथिल इथर. बघू शकता आता दोन्ही विल्यमसन सिंथेसिस, सिंपल इथर बी तयार होतो, मिक्स्ड इथर बी तयार होतो. क्वेश्चन नंबर 54 विद्यार्थी मित्रांनो, अॅनिसोल आपण घेतलेला आहे स्टार्टिंग कंपाऊंड. इथं अॅनिसोल घेतला, ठीक आहे. इथं CS3 आहे. त्याच्यावरती आता कामचं अॅनिसोल कुणापासून तयार होतो, काम तो फिनॉल बाय ऑफ द रिॲक्शन आहे ना. आता असा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी 54 नंबर क्वेश्चन विचारलेला आहे, ठीक आहे. तर याचं उत्तर तुम्हाला पाहायला मिळेल NaOH आणि CS3I. कसं होतं बघा आता हे, तर हे फिनॉल घेतला, त्याचं उत्तर बघा मी दाखवतो तुम्हाला. या ठिकाणी फिनॉल घेतला, त्याच्यावर NaOH ची रिॲक्शन केलं तर त्याचं रूपांतर सोडियम फिनॉक्साईड मध्ये होतो. आणि सोडियम फिनॉक्साईड वर CS3I ची रिॲक्शन जर केला तर त्या ठिकाणी अॅनिसोल तयार होतो विद्यार्थी मित्रांनो. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. तुम्हाला सगळ्यांना बी इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 55, क्वेश्चन नंबर 55 कडे येतोय मी तुम्हाला आता. क्वेश्चन नंबर 55 काय, इथर ऑन रिॲक्शन विथ. आता या ठिकाणी मी इथर घेतला ROR, त्याच्यावरती काय केलं, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ची रिॲक्शन केला. समजलं. इथं फार महत्वाचं आहे, व्हेरी आयएमपी रिॲक्शन, फार महत्वाचं, लक्ष ठेवा. सल्फ्युरिक ऍसिड कसं आहे त्याकडे लक्ष ठेवायचं, कॉन्सन्ट्रेटेड आहे. मग आता कॉन्सन्ट्रेटेड जर असेल ना तर इथं H आयन इथं येतो सल्फ्युरिक ऍसिड मधला, है ना. तर या प्रकारे काय तयार होतो, ऑक्झोनियम आयन किंवा ऑक्झोनियम साल्ट म्हणतो आपण. कारण या ठिकाणी सल्फेट आयन देखील याच्यामध्ये तयार होत असल्यामुळं, लक्षात. तर अशा प्रकारे काय होतं, ऑक्झोनियम साल्ट इथं फॉर्मेशन होतोय. लक्षात येतं. कॉन्सन्ट्रेटेड असेल तर, डायल्यूट असेल तर नाही बाबा. हा, आता दुसरा रिॲक्शन मी त्याच्यासाठीच घेतला. क्वेश्चन नंबर 56 का म्हणतो, या ठिकाणी त्याच्यावरती काय केला, डायल्यूट H2SO4 घेतला. बघा किती मोठा फरक पडतो. वरी कॉन्सन्ट्रेटेड होता, आता डायल्यूट घेतला. डायल्यूट घेतला तर इथं 2 मिथिल अल्कोहोल आणि इथं वॉटर तयार होतो. लक्षात ठेवा. दॅट इज युअर फायनल आन्सर. ठीक आहे. मग आता इथं बघू शकता तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिथेनॉल. आन्सर बी इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 57 ऑन हायड्रॉलिसिस मिक्स्ड इथर गिव्स. आता मिक्स्ड इथर मी या ठिकाणी घेतला ROR डॅश. त्याचं काय करायचं, हायड्रॉलिसिस करायचं म्हणजे डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड बरोबर रिॲक्शन करायचं, डायल्यूट H2SO4 बरोबर रिॲक्शन करायचं. मग काय होतं विद्यार्थी मित्रांनो, 2 अल्कोहोल तयार होतात. एक RO-OH होतो आणि एक ROH होतो. ठीक आहे. 2 अल्कोहोल तयार होतात. समजलं सगळ्यांना. मग आता या ठिकाणी ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. मग आता क्वेश्चन नंबर किती होता, 57. डिफरंट अल्कोहोल. तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सी पाहायला मिळतो. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 58. क्वेश्चन नंबर 58 काय, मिथॉक्सी इथेन. आता मी इथे घेतोय परत मिथॉक्सी इथेन. ठीक आहे. तर या ठिकाणी मिथॉक्सी हे इथेन C2H5 है ना, त्याच्यावरती PCl5 ची रिॲक्शन, व्हेरी इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे. लक्षात ठेवा. इथं मी PCl3 लिहितो, इकडं Cl लिहितो, इकडं Cl लिहितो. किती सोपं झालं. आता बघा इथं बघू शकता, इथं उत्तर तुमच्या समोर आहे. काय तयार झाला, काय तयार झाला सांगा, मिथिल क्लोराईड तयार झाला आणि या ठिकाणी इथिल क्लोराईड तयार झाला, है ना. बरोबर आहे. मिथिल क्लोराईड आणि इथिल क्लोराईड म्हणजे उत्तर डी इज द करेक्ट आन्सर या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे. मग आता 69 क्वेश्चन नंबर, 69 क्वेश्चन नंबर काय बघा, काय म्हणतो, द रिॲक्शन इथर इफ ए अँड बी आर सेम. ए आणि बी जर सेम असेल तर कुठल्या प्रकारचा इथर असेल, कुठल्या प्रकारचा इथर असेल, तर सिंपल इथर असेल विद्यार्थी मित्रांनो, सिंपल इथर असेल. या ठिकाणी HI ची रिॲक्शन केला तर या ठिकाणी हे CS3, तर तुम्ही बघू शकता यामध्ये है ना, या ठिकाणी असं का होतं, तर इथं मिथिल आयोडाईड, या ठिकाणी मिथिल आयोडाईड आणि इथं H2O फॉर्मेशन होतो आणि या ठिकाणी सिंपल इथर असणार आहे. लक्षात येतं सगळ्यांच्या. आणि क्वेश्चन नंबर 60,
शेवटचा क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो, आपण क्वेश्चन 60 घेतलं होतं आणि 60चं सोल्युशन तुमच्या समोर मी देतोय. या ठिकाणी CS3OCS3 या ठिकाणी डायमिथिल इथर आपण घेतलेला आहे. एक्सेस HI वापरला. एक्सेस म्हणजे दोन्हीला आयोडीन जोडायचं तुम्हाला, त्यालाही आयोडीन जोडायचं, यालाही आयोडीन जोडायचं, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मिथिल आयोडाईड 2 मॉलिक्युल्स मिळणार. ठीक आहे, आणि वॉटर तयार होणार. ठीक आहे, लक्षात येतं सगळ्यांच्या आता. मिथिल आयोडाईड आणि वॉटर. आन्सर बी इज द करेक्ट आन्सर विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन 60 आपण कव्हर केलेले आहेत आणि क्वेश्चन 60 आपण तुमच्यासाठी घेतलेले होते. तर अशा प्रकारे सर्व विद्यार्थ्यांना माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्ही विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे प्रॅक्टिस करा. आणि तुमच्या काही जरी अडचणी असतील तर परत एकदा माझा हा मोबाईल नंबर आहे, तर 87 88 19 88 82. तर याच्यावरती कधीही कॉल करू शकता आणि मला तुम्ही प्रश्नाचे उत्तर विचारू शकता. ठीक आहे, मग बेस्ट ऑफ लक फॉर CET 2021 अँड JEE 2021. तर सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा की तुम्हाला CET मध्ये चांगल्यातला चांगला स्कोर मिळू द्या. अशा प्रकारे पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन माझ्या क्लासेसला मी या ठिकाणी थोडंसं थांबवतोय. काय जर अडचणी असतील कुणाला तर मला विचारू शकता. कुणाच्या काही डिफिकल्टी आहेत त्या विद्यार्थी मित्रांच्या, मला क्वेश्चन करू शकता. एक मिनिटाचा वेळ राहिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. कुणाची काय अडचण असतील तर आपण 60 क्वेश्चन्स आणि सिनॉप्सिस या सर्व गोष्टी तुम्हाला मी डिटेल्स मध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपल्या म्हणजे या लेक्चर मध्ये तुम्हाला घेतलेल्या आहेत. तर कुणाच्या काय अडचणी असतील प्रश्न विचारू शकता. नंबर दिलेलाच आहे तुम्हाला माझा, तर त्या नंबरवरती देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. या नंबरवरती 8788198882. ठीक आहे, तर आजचा हा चॅप्टर आपला होता अल्कोहोल, फिनॉल अँड इथर्स. ठीक आहे, हॅलो सर. हॅलो. हॅलो. हॅलो सर. तर आपला टाइम झालेला आहे. कुणाला काय अडचण असेल विचारू शकता मित्रांनो. हॅलो. नाहीत का क्वेश्चन कोणाचे? बघा, हा महत्वाचा टॉपिक आहे. याच्यामध्ये तुम्हाला ऍसिडिक प्रॉपर्टीज ऑफ फिनॉल वरती जास्त लक्ष द्या. ठीक आहे, मी काय म्हणलं, ऍसिडिक प्रॉपर्टीज ऑफ फिनॉल याचे क्वेश्चन जेईला नीटला मोठ्या प्रमाणात विचारतात. त्या विद्यार्थ्यांनी ह्या प्रश्नावरती जास्त लक्ष द्यायला हरकत नाही. ठीक आहे, रिॲक्शनचा सराव करा, नेहमी नेहमी प्रॅक्टिस करा. पाठीमागे आलेले एक्झाम मध्ये क्वेश्चनचा प्रॅक्टिस करणं अत्यंत आवश्यक आहे. ठीक आहे, मग तर तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी कुठल्या अडचणी असतील तर या नंबरवरती मला कॉल करू शकता आणि हॅलो. हॅलो सर. ठीक आहे, वाटल्यास आपण काही क्वेश्चन्स तोपर्यंत टाइम असेल तर आणखीनही काही गोष्टी आपण घेता येतील, काय अडचण नाही. ठीक आहे, तर इथं तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन बँक आणखीनही काही आपण घेता येतात, लक्षात ठेवा. चेन रिॲक्शन तुम्ही करायला शिका. ज्या विद्यार्थ्याला चेन रिॲक्शन लिहिता येतात ना, त्यांना कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. आता तुम्हाला शॉर्टकट तुम्ही अशा अभ्यास करू शकता. फिनॉल मध्ये ज्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत
ब्रुमिनेशन आहे. हॅलो देशमुख सर. व्यक्त करतो आणि आजचा हा सेशन संपला असं इथं जाहीर करतो. धन्यवाद. आपण बरोबर 11:45 भेटणार आहोत.